सो हे एव्हरीवन, आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत जॉग्रफी. सो सर्वांना माहिती आहे आपलं काय झालं आहे, पॉलिटीचं एंटायर सेक्शन म्हणजे अराउंड 14 लेक्चरमध्ये आपण पॉलिटी एंटायर कंप्लीट केलेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आजपासून आपलं जॉग्रफी स्टार्ट होणार आहे. त्याच्या आधी जे काही नवीन मुलं वगैरे असतात त्यांना मी एक आयडिया देऊ देते की कुठे क्लासेस वगैरे असतात. ठीक आहे. तर बघा, सो दिस इज अ प्लॅटफॉर्म, या आपण म्हणू शकतो ज्याच्यावरून क्लासेस तुम्ही ॲक्सेस करू शकता. एखादी जे काही तुम्ही लिंक क्लिक केली, ऑब्व्हियसली द लेक्चर विल बी गेट स्टार्टेड. जसं इथे मी क्लिक केलं आणि हा रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आलं. सो जे मुलं लाईव्ह अटेम्प्ट करत आहे दे कॅन अटेम्प्ट द लाईव्ह. जर त्या मुलांना वाटत असेल की त्यांना रेकॉर्डेड अटेम्प्ट करायचं आहे ते अटेम्प्ट करू शकतात रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. हे झालं एक बेसिक. आता बघा, पॉलिटी झालेलं आहे आपलं. सो अर्धी बॅटल आपण जिंकली आहे, कारण की काय असते, पॉलिटीवरून सर्वात इझी क्वेश्चन्स येतात. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे आपण जे काही डेली टेस्ट अपलोड करत होतो, बघा ही जी आपली प्लॅटफॉर्म आहे, जस्ट अ मिनिट. ठीक आहे, हा आपला प्लॅटफॉर्म आहे. आता या क्लासरूमवर आपल्याला सर्वांना माहिती आहे टेस्ट मी अपलोड केले, जसे की आपली ही FLT होती ज्याच्यामध्ये आपण वीक 1 आणि वीक 2चे पूर्ण लेसन्स केले. त्याचबरोबर ही आपली FLT 12 घेऊन घ्या, ज्याच्यामध्ये आपलं सेंटर स्टेट, इंटरस्टेट आणि अँटी डिफेक्शनवालं टॉपिक. सो अशा अकॉर्डिंग जितकं काही आहे ते. त्याचबरोबर पॉलिटीची आपली बुकलेट होती. सिमिलरली आता सेम पॅटर्न चालणार आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करू, आपली जॉग्रफीच्या बुकलेटनी करू. ठीक आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला प्रॉपरली, आज पहिला लेक्चर आहे जॉग्रफीचा, तर मी तुम्हाला एंटायर सांगेल की कशा हिशोबाने आपण जॉग्रफीला करणार आहोत. त्याच्या आधी पहिले मी तुम्हाला एक सांगते, पॉईंट लक्षात घ्या. पहिले PYQ बघा, हा 2005 ही आपली जी बुकलेट आहे, ऑब्व्हियसली आपली जी करंट PYQ बुकलेट आहे तिथलं मी एक पेज आणलं आहे, त्याच्याकडून तुम्हाला दाखवत आहे. तर बघा, तुम्ही जेव्हा PYQ बघणार देन यू विल नोटीस की इथे ना 3-4 पॅटर्नचे प्रश्न विचारले जातात. एक आहे आपलं इंडिया, महाराष्ट्र. ठीक आहे. वर्ल्डचं पण प्रश्न असतात, येस, वर्ल्ड स्पेसिफिक क्वेश्चन्स असतात. स्पेसिफिकली जर इन डिटेल चांगलं बघितलं तर क्लायमेटवर वगैरे सहसा प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर प्रश्न असतात आपलं फिजिकल जॉग्रफीवर. ठीक आहे. आणि ह्याच्यावर जे प्रश्न असतात ते असतात कन्सेप्च्युअल, विचारले जातात. येस, प्रूफ दाखव, बघा, सी. आणि येस, मॅप बेस. दिस इज अ मॅप बेस क्वेश्चन. सिंधस रिव्हर्स, मॅप बेस क्वेश्चन. लॉजिक अँड कन्सेप्ट, ट्रॉपिकल सायक्लॉन. फिजिकल जॉग्रफी, येस. तर त्याच्यानंतर दिस इज फिजिकल जॉग्रफी. फिजिकल जॉग्रफी, टेम्परेचर इंक्रीज डिक्रीज काय होतं अरेबियन सी आणि बे ऑफ बेंगॉलच्या रिस्पेक्टनी. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, येस. ठीक आहे. कुठून पास होते अँड फॅक्ट बेस्ड आहे. ठीक आहे. सर्टन फॅक्ट बेस्ड, हे कन्सेप्ट फिजिकल जॉग्रफी. देन इथे 2-3 स्टेटमेंट दिले आहेत बघा. ट्रोपोस्फिअर आहे, टेम्परेचर इंक्रीज डिक्रीज ब्ला ब्ला जे काय दिलेलं आहे. ठीक आहे. मग इकडे बघा काय आहे, जून सप्टेंबर मान्सून मान्सून येते, तर आपल्याला इथून माहीत राहायला पाहिजे, दॅट इज क्लायमेटॉलॉजी पार्ट, फिजिकल जॉग्रफी रिलेटेड. ठीक आहे. आता बघा, अशा हिशोबाने परत बरेच मी क्वेश्चन्स आणलेले आहेत. बघा, हा आहे क्वेश्चन, लेसन नंबर फर्स्ट फिजिकल जॉग्रफीचा. सो इन शॉर्ट यू विल नोटीस की इंडियन, महाराष्ट्र, वर्ल्ड, फिजिकल आणि ह्युमन जॉग्रफी. सो अशा हिशोबाने टॉपिक्स आहेत. तर आपला कोर्स कसं डिझाईन केलं आहे, पहिले आपण काय करू, फिजिकल जॉग्रफीपासून स्टार्ट करू, ज्याच्यामध्ये आपले 3-4 लेक्चर्स राहील, ज्याच्यामध्ये जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमेटॉलॉजी, ठीक आहे, ओशनोग्राफी, जे काही लेसन्स आहेत ते आपण डिस्कस करू. त्याच्यानंतर आपण जाऊ इंडियन जॉग्रफीच्या पार्ट्सकडे. इंडियन जॉग्रफी झालं, तिथलं ह्युमन जॉग्रफी आणि इंडियाचं फिजिकल वगैरे आपण डिस्कस करून घेऊ. ठीक आहे. मॅपिंगचं पण मी सोबतल्या सोबत तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर आपलं हे झालं ह्युमन जॉग्रफीवालं सेक्शन. मग आपण महाराष्ट्राकडे येऊ. तर हे झालं तुम्हाला की कशा हिशोबाने आपले लेसन्स होणार आहे. सो इनिशियली आपण काय कव्हर करू, फिजिकल कव्हर करू, फिजिकल प्लस मग नंतर इंडियन कव्हर करू, इंडियाचं मग इंडियाचं फिजिकल आणि मग त्याचं ह्युमन जॉग्रफीचं पार्ट. मग आपण डिस्कस करू महाराष्ट्र आणि महाराष्ट्र फिजिकल आणि ह्युमन जॉग्रफीचा पार्ट. आता प्रश्न पडेल, मॅम रिसोर्सेस कुठले रेफर करायचे. तर बघा, रिसोर्सेस जसं मी पॉलिटीचं फर्स्ट लेक्चर तुम्हाला सांगितलं, फर्स्ट लेक्चरमध्ये की आपण M. लक्ष्मीकांत रेफर करू. आता प्रश्न येते, ठीक आहे, जॉग्रफीचं आपल्याला काय करायचं आहे. सो आपण इंग्लिशमधून प्रिपेअर करतो, तर आपल्याला इंडिया आणि फिजिकल कव्हर करायची आहे. द बेस्ट रिसोर्स इज NCERTs. NCERT टफ आहे, नाही, टफ नाही आहेत. इथून डायरेक्ट प्रश्न आले आहेत, येस, डायरेक्ट प्रश्न आले आहेत. जर तुम्ही कधी या चॅनलवर जो आपला प्लेलिस्ट आहे, ठीक आहे, म्हणजे पूर्ण PYQची, तिथं तुम्हाला मी बरेचदा रिपीटेड सांगितलं आहे, डायरेक्ट NCERT कॉपी क्वेश्चन्स आहेत आणि कन्सेप्ट आपण तिथून शिकू. सो NCERT एक झालं. ठीक आहे. सेकंड आहे महाराष्ट्र स्पेसिफिक, बरेच माहिती आपल्याला मराठीमध्ये आहे, त्याचं काय करायचं आहे, त्याचं मी मराठीचं जे आहे इंग्लिशमध्ये तुम्हाला पूर्ण रिसोर्स दाखवेल.
आणि कसं करायचं आहे ते पण सांगेल. ठीक आहे, तर हे झालं आपलं NCERT राहील सर्टन सेक्शनसाठी. आणि मग ज्याच्यानंतर मेजर आपल्याला मला जे नोट्स प्रोव्हाइड करायचे मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. एखादी सॅम्पल बघू. ठीक आहे, तर बघा, जशी आपली पॉलिटीची बुकलेट होती सिमिलरली आपली जॉग्रफीची बुकलेट आहे. ठीक आहे, जे काही लेसन्स आहेत ओरिजिन ऑफ अर्थ झालं, ठीक आहे, हे सर्व हे आपल्याला बुक रेफर करायची आहे. ही रेफरन्स बुक, येस, ही रेफर बुक्स करायची आहे जस्ट फॉर अ सिंगल वन रीडिंग वगैरे द्यायसाठी. हाऊएव्हर पूर्ण कन्सेप्ट्स वगैरे आपण जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही NCERTच रेफर करणार. कशासाठी? फिजिकल जॉग्रफीसाठी आणि इंडियन जॉग्रफीसाठी. ठीक आहे, मॅपिंगसाठी काय? मॅपिंगसाठी मी तुम्हाला सेपरेट मला नोट्स प्रोव्हाइड करणार. ठीक आहे, हे झालं मॅपिंगचं पार्ट. ठीक आहे, इंडिया प्लस फिजिकलसाठी आपण यूज करणार आहोत NCERT. ठीक आहे, NCERTचं मी दाखवेल जस्ट 2-3 पॉईंट कवर करू झाल्यानंतर. ठीक आहे, फिजिकल झालं, इंडियन झालं, मॅपिंग झाली, मग आलं महाराष्ट्र. महाराष्ट्राचं पण मी जे रिसोर्सेस आणले आहेत ते. त्याचबरोबर ही जी मी तुम्हाला बुकलेट दाखवते DKMPSCची, ऑब्व्हियसली हे तुम्हाला प्रोव्हाइड करेल मी. ठीक आहे, लेक्चर्समध्ये इट विल बी प्रोव्हाइडेड. हाऊएव्हर तुम्हाला मेजर फोकस, जसं मी पॉलिटीचं सांगितलं, तुम्हाला वाचायचं कुठून आहे, लक्ष्मीकांत स्टँडर्ड बुकच रेफर करायचे आहे. तसेच स्टँडर्ड बुक फॉर इंडिया अँड फिजिकल ते आपल्याला NCERT करायची आहे. ठीक आहे, आणि इझी आहे, 2-3दा वाचलं तर होऊन जाईल. आपण तसे पूर्ण कन्सेप्ट इथून करत असावं. ही बुक जी आहे त्याच्यामध्ये काही फिगर्स डायग्राम्स वगैरे आले जे ॲडिशनली तुमचं कंटेंटला इनरिच करेल. ठीक आहे, कन्सेप्ट वगैरे त्याला इनरिचमेंटसाठी ॲज वेल एज काही याच्यामध्ये जसं आपण पॉलिटीचं बघितलं, टेबल ऑफ डिफरन्स आणलं होतं जे लक्ष्मीकांतमध्ये नाही आहे. टेबल ऑफ डिफरन्सनी काय झालं, तुम्हाला सपोज लोकसभा आणि राज्यसभाचं एंटायर डिस्कशन होऊन गेलं, नॅशनल इमर्जन्सी स्टेट इमर्जन्सीचं पूर्ण डिफरन्स तुम्हाला लक्षात येऊन गेलं एकाच पेजमध्ये. सिमिलरली तसंच याही बुकाचं रेफरन्स आपल्याला तसंच यूज करायचं आहे, ज्याच्याने आपल्याला काय होणार, जे काही टफ टॉपिक आहे किंवा ज्याचं ग्रॅमॅटिकल नाही म्हणू शकत, फिगरेटिव्ह काही चांगलं हे असेल, कॅची इमेज म्हणा किंवा कम्पेरेटिव्ह ॲनालिसिस असेल, त्याच्यासाठी हे बुकलेट तुम्ही यूज कराल. पण तुम्हाला मेजर बुक फिजिकल आणि इंडियासाठी तीच वापरायची. आता मी तुम्हाला दाखवते, जसं की हे आपलं तर बुकाचं झालं, हे क्लासचं झालं. NCERT ही जी वेबसाईट आहे मी तुम्हाला देऊन देईल. याच्यामध्ये फिजिकल जॉग्रफी आपण करत आहोत. ज्या मुलांकडे ऑलरेडी हार्ड कॉपी आहे काही हरकत नाही, पण ज्या मुलांकडे नाही आहे तर बघा, ही वेबसाईटची लिंक देऊन देणार. जे काही लेसन बघा, जास्त काही महाग नाही आहे, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, तर बुक घेणं तेच बरोबर राहील. हार्ड कॉपी राहील तर बढिया राहील. तर तुम्हाला काय करायचं आहे, जसं मी सांगते, लेक्चरच्या आधी, दॅट इज बिफोर द क्लास, तुम्हाला काय करायचं आहे, बिफोर क्लास एकदा रीडिंग द्यायची आहे. ठीक आहे, जे काय मी सांगणार आहे, जसं आपल्याला माहिती आहे आजचा लेक्चर आहे आपला, कुठला लेक्चर आहे आपला, आज आहे बेसिकवर. ठीक आहे, बेसिक आपण डिस्कस करणार आहोत, युनिवर्स आणि जिओमॉर्फॉलॉजीचं म्हणजे आपला आज बेसिक राहील. तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिले आजच्या याच्या आपल्याला रीडिंग द्यायची आहे. तर आपण बिफोर द क्लास रीडिंग दिली, क्लासमध्ये रनिंग नोट्स काढले. ठीक आहे, आणि जे काय रेफरन्स दिली आहे, ही बुकलेट जी आहे आपली, ही जी बुकलेट आहे त्याच्यातून तुम्ही एखाद रीडिंग बघू शकता किंवा एक काय म्हणते प्रॉपर ॲनालिसिससाठी किंवा थोडंसं पॉईंट बाय पॉईंट दिलं आहे याच्यासाठी तुम्ही ती बुक वापरू शकता. पण मेजर रिसोर्स काय करायचं आहे, NCERTची रीडिंग देऊन यायचे, जो लेसन आपण शिकणार आहोत. आफ्टर द म्हणजे इन अ रनिंग क्लास तुम्हाला नोट्स काढायचे आहेत, नोट्स झाले, त्याच्यानंतर आफ्टर जसं क्लास होते, लंच करायच्या पहिले, आपला मॉर्निंग लेक्चर आहे म्हणून लंच करायच्या पहिले तुम्ही त्याला रनिंग नोट्सला रिवाईज करणार. आफ्टर द लेक्चर मग परत म्हणजे लंच वगैरे झालं, मग तुम्ही टॉपिक रिवाईज करेल. त्याचबरोबर मग नंतर जे आपली डेली टेस्ट राहतात, जे काही 15-20 क्वेश्चन्स येतात ते तुम्ही टेस्ट अटेम्प्ट करणार. ठीक आहे, आणि मग संडेला आपली FLT राहील. सो हे तर चालू राहील. पण आता आपल्याला माहिती आहे आपली पॉलिटी कंप्लीट झालेली आहे, तर मग काय करायचं, रोजचं 1 किंवा 2 तास जे आहे पॉलिटीला रिव्हिजनसाठी देणं गरजेचं आहे. कारण की नवीन वाचता ते ठीक आहे, पण जुनं आपल्याला विसरायला नाही पाहिजे, म्हणून टाईम टू टाईम रोजचं डिसाईड करा की एक दिवशी एक लेसन करायचं आहे, 2 दिवस 2 लेसन, म्हणजे जसं कसं तुम्हाला ॲडजस्ट होऊ शकते त्या हिशोबाने डेली थोडं रिव्हिजनसाठी ठेवा. ठीक आहे, तर हे झालं आपलं बेसिक. बुक कोणती, NCERT फिजिकलसाठी वापरणार आहोत, सेम इंडियनसाठी पण वापरणार आहोत. ठीक आहे, ही साईटची लिंक मी तुम्हाला देऊन देईल, ज्याच्याने तुम्ही डायरेक्टली ॲक्सेस करू शकता, पण हार्ड कॉपी असेल तर बरं होईल. ठीक आहे, हे झालं आपलं रिसोर्सचं. त्याचबरोबर महाराष्ट्राचं दाखवून घेते. ठीक आहे, ही प्रॉपरली जे काही आहे ऑब्व्हियसली तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, जसं तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचं ऑलरेडी जे काही कंटेंट आहे ते तुम्हाला मिळून जाणार, त्याचं काही टेन्शन नाही आहे. हे जिओलॉजिकल झालं किंवा जे काही आहे महाराष्ट्राचा एंटायर टॉपिक ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. झालं, रिसोर्सचं संपलं. आता आपलं लेसनकडे जाऊया. बराच वेळ झालेला आहे, आता आपल्याला लेसनकडे वळायला पाहिजे. तर याला जस्ट आता इरेज करू आणि आपलं लेसन स्टार्ट करू. हां, आणि येस टेस्टबद्दल दाखवून देते, जसं की, आणि येस ही जी पहिली टेस्ट आहे मी बाकी सर्व मुलांना अवेलेबल करून देणार आहे.
तर बघा टेस्ट नंबर 15 आहे आमची, ऑलरेडी 14 टेस्ट झालेले आहेत, ते सर्व क्वालिटीचे होते. ठीक आहे, त्याचबरोबर आमची 2 FLT झाले आहेत, दॅट इज फुल लेंथ टेस्ट झालेले आहेत. आता असे प्रश्न हिशोब राहणार आणि ऑब्व्हियसली जे काही प्रश्न आहेत त्याचं एका चांगल्या हिशोबाने आन्सर्स पण राहील. आणि हे कुठे मिळणार, जसं मी आत्ता दाखवलं होतं ना कोर्समध्ये जिथून टेस्ट ॲक्सेस करतो तशा हिशोबाने. सर्टन PYQs पण मी टाईम टू टाईम ॲड करते, ज्याच्याने मुलांना माहिती पडेल की आपण शिकत आहोत त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होत आहे की नाही. ठीक आहे, सो सर्टन PYQs आर ऑल्सो ॲड इन युअर टेस्ट. झालं, संपलं, सर्व बेसिक क्लिअर केलं. आता कुठून वाचायचं आहे, काय वाचायचं आहे, कसं वाचायचं आहे, एंटायरली डिटेल हॅज बीन कवर्ड. आता आपण बघू मेजर आपल्या लेक्चरकडे. इझी लेक्चर आहे, सिम्पल लॉजिक्स आहेत. NCERT स्टार्टिंगला काल असं जसं मी तुम्हाला ऑलरेडी इंटिमेट केलं होतं की तुम्हाला रीडिंग करून यायची आहे, तर मला असं वाटतं की तुम्ही सर्व मुलांनी रीडिंग करून आली असेल. तर आता बघा, जस्ट मिनिट. ठीक आहे, ऑलमोस्ट इथून आपण स्टार्ट केलं, लिहिलं तरी होऊन जाईल. तर बघा, ओरिजिन ऑफ अर्थ हा एक मेजर लेसन आहे. ठीक आहे, आणि एकदा मी PYQचे दाखवून देते की किती प्रश्न आलेले आहेत. आणि ज्याही मुलांना PYQ बुकलेट घ्यायची राहते, आणि जसं आपल्या कोर्समध्ये तर ऑलरेडी कवर आहे की तुम्हाला PYQ बुकलेट मी अवेलेबल करून देत आहे, पण जे मुलं बाकी सर्व ज्या मुलांना असते की त्यांना मी PYQ बुक होम डिलिव्हरी करून देतो, तर त्याच्यात काही हे नाही आहे प्रश्न. तर बघा, जसं ओरिजिन ऑफ अर्थवरचे वगैरे काही प्रश्न बघून घेऊ आपण एकदा. जसं हे फिजिओलॉजीचे काही प्रश्न हे आपल्या सेकंड लेक्चरचं पार्ट आहे, तसं फर्स्ट लेसनचं पार्ट बघू आपण. ठीक आहे, इंटिरियर ऑफ अर्थ, लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, जस्ट हां बघा, ओरिजिन ऑफ अर्थवर अराउंड 9 क्वेश्चन्स आलेले आहेत. इझी क्वेश्चन्स आहेत, बेसिक आहे, थेरीज वगैरे माहिती राहायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, टाईम मेरिडियनवर अराउंड 4 क्वेश्चन आहे, 4 to 5 क्वेश्चन्स. ठीक आहे, इंटेरियर ऑफ अर्थवर पण 5 क्वेश्चन आहे. इझी क्वेश्चन आहेत, कन्सेप्ट थोडेसे समजले, काही याच्यातच कन्सेप्ट आहेत ते आपण समजलं की होऊन जाईल. मग आपलं फिजिकल थेरीज, टेक म्हणजे आपलं कॉन्टिनेंटल टिप थेरी वगैरे, जो आजचा सर्टन लेक्चर करू. प्लेट टेक्टॉनिक उद्याच्या लेक्चरमध्ये राहणार आहे. ठीक आहे, जिओमॉर्फिकल प्रोसेसेस अँड एक्सेट्रा बघू शकता किती प्रश्न आहेत, काय आहे. ठीक आहे, झालं. मग आता ओरिजिन ऑफ अर्थ आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तो बघा, NCERT आय होप तुम्ही सर्वांनी वाचून घेतली असेल. ठीक आहे, जे नवीन मुलं आहे मी ऑलरेडी सांगते, प्लीज NCERT वाचा, कारण की स्टार्टिंगचे लेसन्स म्हणजे ऑब्व्हियसली फिजिकल आपण तिथूनच करणार आहोत, फिजिकल जॉग्राफी. तर बघा, आता आपण लेक्चरला स्टार्ट करू. तर आपला पहिला लेसन आहे की ओरिजिन कशी झाली अर्थची. सो ओरिजिन ऑफ अर्थ. सो ओरिजिन ऑफ अर्थ जो आहे लेसन, त्याला जायच्या आधी म्हणजे ऑब्व्हियसली लेसन जर आपण बघू त्याच्यामध्ये ओरिजिन कशी झाली त्याच्या रिलेटेड व्हेरियस हायपोथिसिस होते. ठीक आहे, व्हेरियस थेरीज होती. सो जी पहिली थेरी होती ना, तिचं नाव होतं नेबुलर हायपोथिसिस. ठीक आहे, आता दिली कोणी, दिली इमॅन्युअल कांतनी. ठीक आहे, हाऊएव्हर परत त्याला रिवाईज पण करण्यात आलं ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. लॅपलेस म्हणून एक सायंटिस्ट होते, त्यांनी ती रिवाईज केली. ठीक आहे, ही कोणी दिली, का दिली हे माहिती आहे. नेबुलर हायपोथिसिस काय असते आता त्याची डिटेल बघू. आणि हे कशा रिलेटेड आहे, तर ही थेरीकडे जायच्या आधी सर्टन हे थेरी समजायची सर्टन एक बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे की बघा, जे काही युनिवर्समध्ये आहे ना, एव्हरीथिंग इज मेड फ्रॉम नेबुलर क्लाउड. नेबुलर क्लाउड. आणि जे स्टार्स असतात आर फॉर्म बिफोर प्लॅनेट. ठीक आहे, दिस आर द 2 पॉईंट जे आपल्याला थोडं माहिती पाहिजे. आता कन्सेप्ट बघा किंवा थेरी बघा कशी आहे. नेबुलर हायपोथिसिस कोणी दिली, काय दिली माहिती आहे, आणि थोडंसं 2-3 पॉईंट सांगितलं. तर असं म्हणलं जाते एक नेबुलर क्लाउडचं फॉर्मेशन झालं होतं. म्हणजे एक नेबुलर क्लाउड होतं. सपोज दिस इज अ क्लाउड, समजून घ्या, हा एक क्लाउड आहे. ठीक आहे, तर काय झालं, या नेबुलर क्लाउडमध्ये ना व्हेरियस गॅसेस होते, जसं की हिलियम. इमॅजिन करा, इट इज अ सर्टन क्लाउड. म्हणजे कसं हिशोबाने नेबुलर हायपोथिसिस आली. नेबुलर हायपोथिसिस बेसिकली डील्स की युनिवर्स रिलेटेड प्लॅनेट्स वगैरेचं कसं इमर्जन्स झालं. ठीक आहे, आणि हे 2 टाईपचे ॲक्च्युअली कसं थेरी होते. एक थेरीज होते जे पोस्ट म्हणजे पास्टवाले थेरीज जुने, आणि सर्टन मॉडर्न थेरीज आले. ठीक आहे, पहिले सर्टन जुन्या थेरीज होत्या आणि नंतर सर्टन मॉडर्न थेरीज आले. जसं की तुम्ही इथं बघू शकता, जसं की अर्ली थेरीज आहे ज्याच्याने ओरिजिन ऑफ अर्थ कसं हिशोबाने झालं, ज्याच्यामध्ये आपण नेबुलर हायपोथिसिस बघू. आणि सेकंड आहे ओरिजिन म्हणजे युनिवर्सचं एक्सपान्सन वगैरे कसं झालं ते आपल्याला मॉडर्न थेरीजमधून माहिती झालं. ठीक आहे, तर हे बेसिक आहे. तर बघा आता एक सेकंड बघा, हा सपोज दिस इज अ क्लाउड. याच्यामध्ये ना हिलियम आणि हायड्रोजन ॲटम्स
चं प्रेझेन्स होतं आणि ऑब्व्हियसली देअर विल बी सर्टन डस्ट पार्टिकल्स. ठीक आहे. हे अर्थचं फॉर्मेशन कसं झालं, प्लॅनेटचं फॉर्मेशन कसं झालं. तर काय झालं, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम याच्यामध्ये ना, या क्लाउडमध्ये ना रोटेशन झालं. तर हे जे मेटल्स आहेत, ठीक आहे, ड्यू टू द रोटेशन हेवीली काय झाले, हे जे हिलियम ॲटम्स वगैरे आहेत ना, ठीक आहे, दे ऑल कम इन टू सेंटर. ठीक आहे. आणि कोलिजन झालं, फ्रिक्शन क्रिएट झालं, कोलिजन झालं. ठीक आहे. त्याचबरोबर फ्रिक्शन क्रिएट झालं आणि मग काय झालं, त्याच्यामुळे एक फ्युजन रिॲक्शन होऊन मास अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज झाली. जस्ट इमॅजिनच करायचं, याच्यामध्ये आपण काही करू नाही शकत. इमॅजिनेशनच थोडंसं वर्क करेल. ठीक आहे. कारण की आपल्याला माहिती आहे असे थेरीज घडले आहेत, तर आपल्याला ऑब्व्हियसली हायपोथिसिस आहे, तर असं झालं असेल असं म्हणतात. आणि तेच आहे नेब्युलर हायपोथिसिसमध्ये काय म्हटलं, हिलियम आहे, हायड्रोजन आहे, डस्ट पार्टिकल्स आहेत, दे स्टार्टेड टू रोटेट ड्यू टू व्हेरियस काही फिनॉमिना झालं असतील, त्याच्यामुळे त्यांचं रोटेशन जेव्हा हेवीली स्टार्ट झालं, तर हिलियम आणि हायड्रोजन ॲटम दे ट्राय टू कम इन टू सेंटर. ठीक आहे. कोलिजन झालं, फ्रिक्शन क्रिएट झालं आणि त्याच्यामुळे एक फ्युजन रिॲक्शन झाली आणि त्याच्यामुळे एनर्जी जी आहे ती बाहेर रिलीज झाली. ठीक आहे. आणि असं म्हणलं जाते की जी एनर्जी बाहेर रिलीज झाली, ठीक आहे, आणि याच पॅटर्नमुळे एक जो आपला स्टार आहे, ठीक आहे, स्टार दॅट इज सनचं फॉर्मेशन झालं. आणि असं म्हणलं जाते जो सन असतो, सन इज अ बिगेस्ट स्टार. सो जो पहिला स्टार बनला आणि जो पहिला स्टार म्हणू शकतो किंवा जो बिगेस्ट स्टार बनला तो याच फिनॉमिना बनला. आणि असं म्हणलं जाते इन दिस वे द सन वॉज क्रिएटेड. टिपिकली आपण म्हणू शकतो टिपिकली इट इज द स्टार ऑफ अ युनिवर्स वॉज क्रिएटेड. आणि लक्षात घ्या, जो युनिवर्स असतो ना, युनिवर्स हॅज अ डिफरंट गॅलेक्सीज. आता ते सांगेल मी काही टायमानंतर एक फिनॉमिना येणार बिग बँगमध्ये. तर सध्यासाठी इतकं समजलं तुम्हाला काय आहे काय नाही. नेब्युलर हायपोथिसिस, हिलियम हायड्रोजन ॲटम्स होते, डस्ट पार्टिकल्स होते, कोलिजन झालं रोटेशनमुळे आणि फ्रिक्शन्स पण झालं, त्याच्यामुळे काय झाली, मास अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज झाली आणि काय फॉर्म झालं, इट समहाऊ लीड टू द फॉर्मेशन ऑफ वन ऑफ द स्टार आणि इट वॉज कॉल एज अ सन. आणि टिपिकली आपण म्हणू शकतो इट इज अ स्टार ऑफ अ युनिवर्स बिकॉज सन इज अ बिगेस्ट स्टार. ठीक आहे. अशा हिशोबाने प्रोसेस चालू होती. आता काय झालं, हे तर प्रोसेस एक साईडला झाली. आता नाऊ कम्स द टाइम ऑफ अ प्लॅनेट. ठीक आहे. सो आपल्याला एक कन्सेप्ट माहीत आहे, जेव्हा तुम्ही पिरियॉडिक टेबल वाचला असेल, पिरियॉडिक टेबल, ठीक आहे, सायन्समध्ये वाचला, त्या टाईमला तुम्ही नोटीस केलं असेल हिलियम इकडे, हायड्रोजन इकडे असते आणि इकडे आपलं हिलियम असतो. ठीक आहे. मग इकडे आपलं लिथियम असते, इकडे बोरॉन, कार्बन, निऑन, डॅश 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 असं चालतात. तर यू विल नोटीस धीस आर द लोअर डेन्सिटी एलिमेंट आणि धीस आर द हायर डेन्सिटी एलिमेंट. ठीक आहे. सो प्लॅनेटच्या फॉर्मेशनमध्ये बघा, हे तर समजलं हिलियम आणि हायड्रोजनचं लोअर आणि हायर डेन्सिटी वाला लॉजिक. पिरियॉडिक टेबल आय होप तुम्ही जर कधी सायन्स वाचलं असेल, ऑब्व्हियसली वाचलंच असेल सायन्स, तर तुम्हाला हे बेसिक तर माहिती असेल की पिरियॉडिक टेबलमध्ये हायड्रोजन हिलियमची लोअर डेन्सिटी असते ॲज कम्पेअर टू अदर रेस्ट ऑफ द ॲटम्स या एलिमेंट्स. ॲटम्स नाही, एलिमेंट्स म्हणू आपण त्याला. ठीक आहे. तर हे पिरियॉडिक टेबलचं आणि लॉजिक का मी हा सांगितला डेन्सिटीवाला ते तुम्हाला सांगते. बघा, आता आपण प्लॅनेटचं बघत आहोत, ते आपण सनचं वाला बघितलं आणि मी सांगितलं की स्टार्स इमर्ज बिफोर द फॉर्मेशन ऑफ अ प्लॅनेट. इयर पण मी तुम्हाला सांगेल, इयर पण आपल्याला फॅक्ट्स लक्षात राहायला पाहिजे, टाईम पिरियड किती बिलियन इयरचं. तर बघा, नाऊ कम द टाइम्स ज्याच्यामध्ये आपण प्लॅनेटबद्दल बघू. तर हायड्रोजन हिलियम लॉजिक कळलं. आता बघा, इथे ड्रॉ करून सांगत आहे, जस्ट अ मिनिट. बघा, तर जसं मी सांगितलं हे जवळ आले होते. एक सेकंड. हायड्रोजन हिलियम ॲटम्स जे आहेत, कलर दुसरा घेऊ आपण, हायड्रोजन हिलियम्स ॲटम सर्व अंदर गेले. ठीक आहे. आता सेंटरमध्ये काय आलं, लो डेन्सिटी एलिमेंट्स आले. मग बाहेर काय राहिले, बाहेर राहिले हाय डेन्सिटी एलिमेंट, जसं की कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, ठीक आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर म्हणून काय झालं, आता हे जे लो डेन्सिटी एलिमेंट्स आहेत ना, त्यांनी काय केलं, त्यांनी पण ऑल्सोच कोलिजन फॉर्म करून असं लंप ऑफ गॅसेस म्हणा किंवा असं राऊंड शेपनी डेन्सर ॲटम्सनी पण आपलं
एखादं असं काही फॉर्मेशन केलं, लम्प्स ऑफ गॅसेस म्हणा, किंवा हे जसं हे आपलं सन झालं तशाच हिशोबाने इकडे बाकी पण एलिमेंट्सनी आपलं असं राऊंड फॉर्म करून एखादं शेप घेऊन फॉर्मेशन झालं. आता हे फॉर्मेशन कशाचं झालं, हेच यालाच आपण त्या नायबुलर हायपोथेसिसने प्लॅनेट असं म्हणतो. ठीक आहे. सो इन शॉर्ट याच्यानेच आपल्याला, आणि एक बेसिक लॉजिक सर्वांनाच माहीत असेल, हा सन आहे. ठीक आहे. आणि हे जे काही प्लॅनेट्स आहेत, सन हॅज अ लोअर डेन्सिटी, आणि बाकी म्हणजे सन इज मेड ऑफ लोअर डेन्सिटी एलिमेंट्स, हायड्रोजन हिलियमवालं, आणि बाकी जे प्लॅनेट्स आहेत ते मेड ऑफ अ हायर डेन्सिटी एलिमेंट. सो हा लॉजिक याच्यातूनच येते. लो डेन्सिटी एलिमेंट अंदर गेले, बाहेर जे राहिले ते हाय डेन्सिटी एलिमेंट आले, आणि जे बाहेरचे ते हाय डेन्सिटी एलिमेंट आहे दे ऑल्सो स्टार्टेड. ठीक आहे. हेवेर एलिमेंट आहे, दे स्टार्टेड टू मेक अ स्मॉल क्लाउड. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये पण परत तीच प्रोसेस झाली, फ्रिक्शन अराईज झालं रोटेशनमुळे. ठीक आहे. कोलिजन झालं पार्टिकलचं. ठीक आहे. आणि डिस्क सेप जे आहेत क्लाउड फॉर्मेशन झाले, आणि धिस क्लाउड. ठीक आहे. आणि हे जे क्लाउड फॉर्मेशन झाले त्या प्रोसेसला ना ॲक्रेशन अशी पण म्हटलं जाते. ठीक आहे. ही टर्म येणार तुम्हाला NCERT वाचताना. सर याच प्रोसेसला ॲक्रेशन म्हटलं जाते. ठीक आहे. आणि हे जी प्रोसेस झाली त्याच्यानेच आपण म्हणतो की आपल्या प्लॅनेटचं फॉर्मेशन झालं. समजलं? एकदा रिवाईज करून देऊ, जसं तुम्हाला माहिती आहे 2-3दा शिकवताना रिवाईज होऊनच जाते. सो नेबुलर हायपोथेसिस कोणी दिली? इमॅन्युअल कांत प्लस लॅप्लेसने दिली. थेरीमध्ये काय आहे, बेसिक एक आयडिया माहीत पाहिजे. देर इज अ नेबुलर क्लाउड. ठीक आहे. तर या क्लाउडमध्ये काय झालं, हिलियम हायड्रोजन सारखे ॲटम्स होते, डस्ट पार्टिकल्स वगैरे पण होते. तर याचं रोटेशनमुळे काय झालं, इट स्टार्ट म्हणजे कधी झालं असेल, इट स्टार्टेड रोटेड हेविली. त्याच्यामुळे कोलिजन ऑफ अ पार्टिकल झालं, फ्रिक्शन क्रिएट झालं, कोलिजन झालं, आणि फ्युजन रिॲक्शनमुळे एनर्जी बाहेर गेली. ठीक आहे. एनर्जी जनरेट झाली, अँड धिस एनर्जी जनरेशन लीड टू द फॉर्मेशन ऑफ अ वन ऑफ द बिगेस्ट स्टार, त्याला आपण म्हणतो सन. ठीक आहे. आणि परत हे जे आयटम्स होते मी जसं सांगितलं, कोलिजन रोटेशनमुळे काय झाले, अंदर गेले. ठीक आहे. आता अंदर तर गेले, म्हणजे सेंटरमध्ये आले, तर बाहेर काय राहिले, बाहेर राहिले हेवी डेन्सिटी एलिमेंट्स. हेवी डेन्सिटी एलिमेंटमुळे काय झालं, हे जे हेवी डेन्सिटी एलिमेंट आहे ते ऑल्सो स्टार्टेड टू मेक अ स्मॉल क्लाउड. ठीक आहे. स्मॉल क्लाउड बनवले, अँड फर्दर ड्यू टू द फ्रिक्शन म्हणा, रोटेशन म्हणा, कोलिजन ऑफ अ पार्टिकल, डिस्क शेप जे आहेत, डिस्क शेप राऊंड शेप जे आहेत क्लाउडचं फॉर्मेशन झालं, आणि ह्या प्रोसेसला आपण ॲक्रेशन म्हणतो. ठीक आहे. आणि ऑब्व्हियसली दिस लीड टू द फॉर्मेशन ऑफ अ क्लाउड. आणि म्हणून असं म्हणलं जाते की जे सन आहे त्याचे लोअर डेन्सिटी एलिमेंट्स आहेत, आणि जे आपले बाकीचे रेस्ट ऑफ द प्लॅनेट्स आहेत त्याच्यामध्ये हायर डेन्सिटी एलिमेंट्स मेजरली फॉर्म केलेले आहेत. ठीक आहे. अशा हायपोथेसिस आहे. हायपोथेसिसचा अर्थ समजते ना, म्हणजे समजते ना, म्हणजे मला म्हणायचं होतं की हायपोथेसिसचा अर्थ तेच असते की कशा हिशोबाने झालं, काय झालं त्याच्याबद्दल सांगितलं आहे. आता ही जेव्हा तुम्ही बुकलेट वाचाल किंवा NCERT वाचाल त्याच्याने तुम्हाला क्लॅरिटी येणारच. इथं मी काही एक्स्ट्रा पॉईंट ॲडअप केले आहे, दॅट इज अ चॅलेंजेस पॉईंट. आता चॅलेंजेस आपल्याला कधी इम्पॉर्टंट होणार गाईज, लक्षात घ्या. चॅलेंजेस आर मोर इम्पॉर्टंट वाईल मेन्स प्रिपरेशन. सो आता त्याच्याकडे तेवढं चॅलेंजेस काय आहेत, हे काय आहेत, ते काय आहेत, तितकं नाही. NCERT वाचताना NCERT वाचा, कन्सेप्ट तुम्हाला समजून येईल. या बुकला, ही जी बुकलेट आहे त्याला ॲज अ रेफरन्स म्हणूनच यूज करा, ज्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा पॉईंट किंवा चांगल्या याच्याने कुठला एखादा टॉपिक दिला असेल त्यालाच तुम्ही रेफर करा. ठीक आहे. समजलं? हे झालं आपलं नेबुलर हायपोथेसिस. आता हे तर एका साईडने बरोबर आहे. मग काय झालं, द सेकंड बिगेस्ट थेरी ज्याला आपण म्हणतो, आणि येस परत एक लक्षात ठेवा, एक पॅलेंथेस्मल हायपोथेसिस म्हणून आलं होतं. हे 2 पर्सन इन्वॉल्व्ह होते. त्याच्यामध्ये पण एक प्रोसेस झाली होती, ज्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो ना पॅलेंथेसियल हायपोथेसिस, हे पण एक पास्टवाली थेरी आहे किंवा अर्ली थेरीजमधून एक मानलं जाते. याच्यामध्ये काय झालं, एकदा मी थोडा आयडिया देऊन देते. बघा, ही थेरी पण NCERT मध्ये आहे, म्हणून आपल्याला थोडं बघावं लागेल. तर बघा काय आहे, या थेरीमध्ये काय झालं, लार्ज स्टार जो आहे इट स्टार्टेड टू पास क्लोज टू द सन. ठीक आहे. आणि ड्यू टू द सर्टन ग्रॅव्हिटेशनल पुश, ऑब्व्हियसली प्रत्येक जो स्टार असतो किंवा प्रत्येक जो प्लॅनेट असतो, ठीक आहे, दिस आर ऑल द हायपोथेसिस. तर बघा, सो आणि मग त्याला पण फायनलाइज पण असं म्हणण्यात येते. ठीक आहे. आफ्टर मेनी रिसर्च. तर बघा, प्लॅनेटेसिमल हायपोथेसिसमध्ये काय म्हणतात, बघा आपल्याला माहिती आहे प्रत्येक जो काही प्लॅनेट असतो त्याचं काही ना काही ग्रॅव्हिटेशनल पूल असतो. सो जो लार्जेस्ट स्टार आहे ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, पासेस क्लोज टू द सन, आणि एक असं टाइम झालं की ज्या टाइमला ग्रॅव्हिटेशनल पूल मटेरियल आउट ऑफ द सन. ठीक आहे. त्याच्यामुळे काय झालं, ग्रॅव्हिटेशनल पूल मटेरियल म्हणजे मी आता जे सांगितलं ना की काय म्हणतात त्याला, ड्यू टू द रोटेशन म्हणा किंवा वेरियस ड्यू टू द फ्रिक्शन, कोलिजन, ठीक आहे, आणि रोटेशन, आणि ह्या सर्वमुळे काय झालं, एक सेकंड मी तुम्हाला थोडं विचार करते की कशा हिशोबाने डायग्रामनी दाखवू की कसं दाखवू. तर बघून एक सेकंड इथेच ड्रॉ करून घेऊ का मी.
पॅलेंथिसियल हायपोथेसिस समजलं, ठीक आहे. तर मला वाटतं इथेच ड्रॉ केलं तर तुम्हाला बरं पण होईल, ठीक आहे. तर बघा, या हायपोथेसिसमध्ये बेसिकली काय दिलेलं आहे, जसं की याच्यामध्ये आता आपण बघितलं होतं नेब्युलर हायपोथेसिसमध्ये काय झालं, ठीक आहे. तर याच्यामध्ये सिमिलरच आपण कन्सेप्ट लावू शकतो, पण फक्त थोडंसं एक्स्ट्रा पॉईंट्स याच्यामध्ये असे आहेत की कुलिंगचं वगैरे एक पॉईंट येतो. तर बघा, कोणी दिलं हे आपल्याला माहिती राहायला पाहिजे. नावं सायंटिस्टचे लक्षात घ्या. इझी नाव आहेत, होऊन जाणार, ठीक आहे. थोडं कठीण आहे प्रोनाऊन्सिएशनसाठी, पण तसं आपण म्हणू शकतो इझीच आहे. तर बघा, पॅलेंथिसियल हायपोथेसिस, पॅलेंथेस्मल हायपोथेसिस. बघा, आपल्याला माहिती आहे सन आहे असं म्हणलं जाते या हायपोथेसिसनुसार. एखादं जो वन लार्जेस्ट स्टार, म्हणजे वेरियस स्टार्सेस की स्टार्स वगैरे जे आहेत, ठीक आहे, असं म्हणलं जाते की लार्ज स्टार पासेस टू फ्रॉम द सन, म्हणजे सनच्या जवळून क्लोजली पास झाल्यामुळे काय झालं, आणि ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल पुल त्याच्यामध्ये काय जे काही मटेरियल्स होते सनमधले, आपण जे म्हणतो की जसं मी सांगितलं ना, हिलियम आणि हायड्रोजन अंदर राहिले, आणि जे बाकी जे मटेरियल आहेत, हा कार्बन असो, हायड्रोजन असो, सॉरी हायड्रोजन नाही, नायट्रोजन असेल किंवा ऑक्सिजन सारखे जे लो हाय डेन्सिटी एलिमेंट्स आहेत, हाय डेन्सिटी एलिमेंट बाहेर गेले, ठीक आहे. सिमिलर ते रोटेशन प्रोसेसमध्ये, तर सिमिलर असंच टाईपचं एक फिनॉमिना झाला, ज्याच्यामुळे म्हणतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्सेसमुळे काय झालं, सर्टन मटेरियल बाहेर निघालं, ठीक आहे. आणि बाहेर निघालेला जो मटेरियल होता ना, तो ओव्हर अ पिरियड टाइम कूल झाला आणि नाही का छोटे छोटे बॉडीजचं फॉर्मेशन केलं, ठीक आहे. कंडेन्स होऊन कूल झालं, जसं बर्फाचं हे बनते ना, गोळा बनतो, सिमिलरली तसं बनलं, आणि ते स्मॉल बॉडीज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, त्याला आपण प्लॅनेट्स म्हणतो, ठीक आहे. प्लॅनेथेसिमल असं म्हणलं जाते. आणि जे ॲक्रिशन प्रोसेस आहे, ॲक्रिशन प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना, फ्रिक्शन, कोलिजन वगैरे सर्वांमुळे काय होते, एक आपण अकॉम्युलेशन होऊन जाते, मास एकावर एक, आणि एक सॉलिड मटेरियल, सॉलिड बॉडी एकाचं फॉर्मेशन होते, ठीक आहे. आणि तेच फॉर्मेशन कुठं ना कुठं प्लॅनेटला फॉर्म केलं असं म्हणलं जाते या हायपोथेसिसमध्ये. समजलं, सिमिलर लॉजिक आहे. जसं हिलियम आयटम वगैरे इकडे बाहेर अंदर होतं सर्व, इथे इरेज केलं का, हां, इकडे लोअर डेन्सिटी, मग बाहेर आलेलं अदर हायर डेन्सिटी, आणि मग काय झालं, परत त्यांचं रोटेशन वगैरे जाऊन छोटे छोटे क्लाउड्स बनले, आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम फ्रिक्शन, कोलिजन आणि डिस्क शेप बनलं ॲक्रिशन प्रोसेसमुळे, मग नंतर एक आपलं प्लॅनेटचं फॉर्मेशन झालं, न्यूक्लिअर नेब्युलरमध्ये सांगितलं. तशाच हिशोबाने या हायपोथेसिसमध्ये या दोन सायंटिस्टनी पण असंच थोडंफार सांगितलं. हवेवर इथं थोडं कन्सेप्ट डिफरंट होता, त्याची मटेरियल गेट कूल्ड वगैरे वगैरे, ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. तेच एव्हिडन्सेस काय आहेत ते एकदा रीडिंग द्याल, आणि चॅलेंजेस काय आहेत ते एकदा रीडिंग द्याल. हवेवर NCERTमध्ये तसंच तितकं डिटेली मेन्शन नाही आहे, पण हे आपल्याला मेन्सला इम्पॉर्टंट होऊन जाईल, ठीक आहे, काही पॉईंट्स. पण जितकं मी सांगत आहे, NCERT वाचले की तुम्हाला हे सर्व समजून येणार. समजलं, 2 हायपोथेसिस आपले कम्प्लीट झाले, आणि ते कुठले होते, आपले अर्ली हायपोथेसिस होते, म्हणजे अर्ली थिअरीज होते. अर्ली थिअरीज झाले. आता आपण बघू आपलं मॉडर्न थिअरीज, दॅट इज बिग बँग थिअरी. प्रश्न येतात का याच्यावर, प्रूफ दाखवू का? आताच 2025च प्रश्न होतं ना, एक सेकंड, येस, प्रश्न येतात. मी काही असं काही रँडम नाही. काही मुलांना वाटत असेल UPSCचं मटेरियल शिकवत आहे, काहीच हे UPSCचं मटेरियल नाही आहे. फिजिकल जॉग्राफी इज अ पार्ट ऑफ अवर सिलेबस, ठीक आहे, सिलेबसचं पार्ट आहे. कुठे गेलं हे, युनिवर्स एक्सपान्शन कुठल्या लेसन्स आहे, ओरिजिन ऑफ अर्थच आहे ना, ठीक आहे. आता बघू आपण हे रेड शिफ्ट, लाइटिंग, डिस्टन्स, गॅलेक्सी, ओके. तर बघा, झालं, समजलं, रिवाइज करायची गरज नाही आहे, ठीक आहे. आता बघा, सेकंड हायपोथेसिस, द बिगेस्ट वन, बिग बँग थेरी. नावानुसार बिग बँग थेरी इज इझिएस्ट वन, बट इझिएस्ट वन ॲज वेल ॲज आपल्याला जे माहिती राहायला पाहिजे. बघा, स्टार्टिंगची 2-3 थेरीज कठीण आहे, मग नंतर फार इझी आहे, जे आपण स्कूलमध्ये शिकलेलेच आहेत टॉपिक्स, जे आपलं अर्थचं प्लॅनेट झाले, मग त्यांचं टाईम पिरियड झालं, मग कसं छोटे छोटेच थेरीज आहेत, तितकं काय फार डिटेलिंग नाही आहे, ठीक आहे. स्टार्टिंगचे 2-3 थेरीज जे आहे, 2 थेरीजच मेजरली इम्पॉर्टंट आणि टफ आहे, बाकी ते इझी आहे. मग आता बघा, बिग बँग थेरी हे कशाशी रिलेटेड आहे असं म्हणलं जाते, जो काय आपला युनिवर्स आहे, ठीक आहे, इट इज एक्सपांडिंग, आणि युनिवर्सच्या एक्सपांडिंग रिलेटेड ही हायपोथेसिस आहे, ठीक आहे. तर असं होतं, असं म्हणलं जाते, पहिले तर नथिंग होतं, देर वॉज नथिंग, ठीक आहे, आणि देन इट बिकम समथिंग, ठीक आहे, आणि देन कम्प्लीट, जो काय आपला ड्रॉइंग बेकार आहे, पण देन द फॉर्मेशन ऑफ अ युनिवर्स. तर या थिअरीमध्ये ड्युरिंग प्लस आफ्टर काय झालं, पूर्ण प्रोसेस जी आहे ते समजवण्यात आली आहे, ठीक आहे. तर बघा, हे झालं एक ओव्हरव्ह्यू. रील्स करायची तशी गरज नाही आहे, बरेच पेजेस आणले आहेत आता मी,
यावेळी मी प्रॉपर रफ पेजेस आणलेले आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ड्रॉ करून वगैरे दाखवेल. तर बघा, हे तर झालं आपलं एक जे काय असते बिग बँग थेरीमध्ये ते सांगितलं. तर असं म्हणलं जाते, हबल म्हणून एक पर्सन होते, ठीक आहे, ज्यांच्या नावावर हबल टेलिस्कोप पण म्हणलं. त्यांनी ना एव्हिडन्सेस दिले. त्यांना म्हणजे त्यांनी ऑब्व्हियसली ही वॉज अ पर्सन जो पूर्ण रिसर्च वगैरे करायचे, ठीक आहे, रिगार्डिंग सन, मून, जे काय ॲस्ट्रॉनॉमी आपण म्हणू शकतो, ठीक आहे. तर त्यांना ना असं काम करता करता ही फाईंड की देर आर सर्टन पॉईंट्स किंवा सर्टन एव्हिडन्सेस त्यांनी नोटीस केले, ज्याच्याने त्यांना समजून आलं की जो आपला युनिवर्स आहे ना तो एक्सपांड होत आहे, ठीक आहे. ही नोटीस दॅट युनिवर्स इज एक्सपांडिंग, ठीक आहे. आणि त्यांना परत असं दिसलं, बघा, पहिले तर एक पॉईंट लक्षात घ्या, युनिवर्स एक्सपांड होत आहे याचाच अर्थ जसं आपल्याला माहिती आहे गॅलेक्सीज असतात ते ना एक दुसऱ्यापासून दूर दूर चालले आहेत किंवा मोठे होत आहेत. त्याचं एक्झाम्पल देण्यासाठी, युनिवर्स असते, गॅलेक्सीज असतात, ठीक आहे, त्याचं एक्झाम्पल देण्यासाठी त्यांनी काय केलं, एक बलूनचं एक्झाम्पल दिलं, ठीक आहे. जो की इथे बघा, आता बघा काही मुलांना बेसिक माहिती असेल पण मी एकदा सांगूनच देते. बघा, युनिवर्स हॅज मेनी गॅलेक्सीज. जो आपला युनिवर्स आहे ना, सपोज इट इज अ युनिवर्स हॅज मेनी गॅलेक्सीज. दिस इज 1 गॅलेक्सी, दिस इज 2 गॅलेक्सी, 3 गॅलेक्सी, 4 गॅलेक्सी, ठीक आहे. असं बरेच गॅलेक्सीज आहेत, ठीक आहे. आणि याच गॅलेक्सीजमध्ये ना स्टार्स असेल, मून्स असेल, प्लॅनेट असेल, ते सर्व असते. आपण ज्या गॅलेक्सीत राहतो ना त्याला मिल्की वे म्हणतात, ठीक आहे. म्हणजे काही मुलांना नसेल माहीत म्हणून मी थोडं क्लिअर हे बेसिक आयडिया दिली. मिल्की वे, ठीक आहे. आता याच्याच रिलेटेड असं म्हणण्यात येते, युनिवर्स आहे ते युनिवर्स एक्सपांड होत आहे असं म्हणण्यात आलं, ठीक आहे. मेनी युनिवर्स, सो युनिवर्स हॅज मेनी गॅलेक्सीज एक्सपांड होत आहे. याला बलूनच्या एक्झाम्पलनी त्याने सांगितलं. हबल होते, त्यांना नोटीस झालं की काही एव्हिडन्सेस दाखवा की कशा हिशोबाने गॅलेक्सी एक्सपांड होत आहे, ठीक आहे. म्हणजे एव्हिडन्सेस त्यांना नोटीस झाले. तर त्यांनी काय म्हटलं, एक्सपांड होत आहे युनिवर्स. त्यांना असं नोटीस झालं की जेव्हा आपण एखादं बलून घेतो ना, ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही एखादा डॉट करा, ठीक आहे, आणि त्याला मग तुम्ही त्याच्यामध्ये हवा भरा, ठीक आहे. यू विल नोटीस की बलून तर एक्सपांड होतोच, त्याचबरोबर हा डॉट पण एक्सपांड होतो. तर त्याला सिमिलर कला, दिस इज अ युनिवर्स आणि ह्याच्यामध्ये जो डॉट आहे तिच इज अ गॅलेक्सी. सो त्याने असं नोटीस केलं की जेव्हा तुम्ही हवा भरताय तर तुम्हाला नोटीस झालं की तो बलूनचा जो डॉट आहे किंवा जे गॅलेक्सीला तुम्ही मार्क केले आहेत किंवा डॉट मार्क केलेला आहे तो मोठा मोठा होत चालला आहे, ठीक आहे. त्याचबरोबर तो दूर चाललेला आहे. तर असं म्हणण्यात आलं, याच एक्झाम्पलनी त्याने सांगितलं की युनिवर्स जो आहे त्याच्यामध्ये काही नाही काही होत असेल, त्याच्यामुळे युनिवर्स जो आहे तो एक्सपांड होत आहे. त्याचबरोबर इथले हे जे गॅलेक्सीज आहे ते इथं असेल पहिले, तर इट इज एक्सपांडिंग, थोडं मोठं होत आहेत असं त्यांनी सांगितलं. पण प्रश्न पडला मग त्यांना, हे जे गॅलेक्सीज आहेत ते स्वतः पण मोठे होत आहेत का? हा युनिवर्समधले हे एक गॅलेक्सी आहे, तर ही डॉट परत हा डॉट अशा हिशोबाने होत आहे का? आता मोठा झाला ना डॉट, दॅट इज गॅलेक्सी मोठी झाली. तर बघा ह्याचे एव्हिडन्सेस आतापर्यंत मिळलेले नाही आहेत. असं म्हणलं जाते युनिवर्स इज एक्सपॅन्डिंग, बट देर इज स्टील द क्वेश्चन्स की गॅलेक्सीज पण एक्सपांड होत आहेत का, म्हणजे गॅलेक्सी इन इटसेल्फ आर एक्सपांडिंग ऑर नॉट. दिस इज अ मेजर क्वेश्चन जे आतापर्यंत तेवढं रिझॉल्व्ह नाही झालेलं आहे, ठीक आहे. तर म्हणून असं म्हणलं जाते बलूनचा एक्झाम्पल जे त्यांनी दिला, ठीक आहे, तर तो पार्शियली जो आहे करेक्ट आहे, नॉट 100% करेक्ट. कारण की बलूनमध्ये काय होते, जो डॉट आहे तो स्वतः पण एक्सपांड होत जाते ना. पण आपण युनिवर्समध्ये काय असते, युनिवर्स तो एक्सपांड होत आहे, बलून स्वतः एक्सपांड होत आहे, पण त्याच्यामधली जी गॅलेक्सी आहे, ठीक आहे, ते स्वतः वाढत आहे की नाही याच्याबद्दल म्हणजे हे होत नाही, ठीक आहे. याच्याबद्दल काही एव्हिडन्सेस नाही मिळाले आहेत. सो म्हणून म्हणलं जाते बलूनचा एक्झाम्पल पार्शियल आहे. आणि युनिवर्स कसा एक्सपांड होत आहे ते आपण इथे बघितलं, बलूनच्या एक्झाम्पलनी त्याने सांगितलं. आता हे तर एका एक्झाम्पलनी झालं जे आपल्याला समजू शकते. आता आपण बघू प्रॉपर स्टेजेस कशा हिशोबाने ते ॲक्च्युली घडलं असेल. तर काय असं म्हणलं जाते की पहिले ना एक सिंगल ॲटम होतं, ठीक आहे. असं म्हणलं जाते की देअर वॉज अ सिंगल ॲटम. हा एक सिंगल ॲटम आहे, त्याला आपण सिंग्युलर ॲटम म्हणू, ठीक आहे. आणि हा जो सिंगल ॲटम आहे ना, इट वॉज व्हेरी स्मॉल, खूप जास्त स्मॉल होता,
ठीक आहे. त्याची डेन्सिटी टेम्परेचर जास्त, इन्फानाईट टेम्परेचर होतं, इन्फानाईट डेन्सिटी होती, बरंच हे होतं. एकदा काय म्हणजे असं एक कधी टाईम आला असेल, ठीक आहे, त्या टाईमला काय झालं म्हणजे टाईम पिरियड मी सांगेल तुम्हाला, ठीक आहे, एक्झॅक्ट इथे सांगण्यापेक्षा मी तुम्हाला टाईम पिरियड प्रॉपरली स्लाइड्सने ह्याच्याने दाखवेल. आणि NCERT मध्ये तसंही आहे, तुम्ही वाचून आलं असेल तर तुम्हाला चांगल्याने माहिती असेल. तर बघा, सिंग्युलर ॲटम होतं इनिशियल स्टेजमध्ये, व्हेरी स्मॉल टेम्परेचर, इन्फानाईट डेन्सिटी. एकदा काय झालं, इट एक्सपांडेड, ठीक आहे, एक्सप्लोजन झालं आणि तो एक्सपांड झाला, ठीक आहे. आणि का एक्सपांड झाला, हा कुठं असते, काय असते, देर इज स्टील वेरियस स्टडीज गोइंग ऑन. पण असं म्हणलं जाते की तो ना एक ब्लॅक होल म्हणून एक असते, ठीक आहे, तर त्याच्या कोर पार्टमध्ये असं घडलं होतं असं म्हणण्यात येते, ठीक आहे. तिचे ब्लॅक होल आणि बस बेसिकली ब्लॅक होल म्हणजे आता बघा काही असं म्हणलं जाते, हे ब्लॅक होल जे आहे ना, ब्लॅक होल इज बेसिकली द एरिया ज्याच्यामध्ये ना इंटेन्स ग्रॅव्हिटेशनल प्रेशर असते, इंटेन्स ग्रॅव्हिटेशनल प्रेशरचा असा एरिया आहे. आणि त्याचं प्रेशर इतकंच असते, इंटेन्स असते, की जो काही फायनाईट एखादं मॅटर त्याच्यामध्ये गेलं, फायनाईट एखादं मॅटर गेलं त्याच्यामध्ये, तर त्याला एकदम क्रॅश होऊन तो इन्फायनाईट डेन्सिटीचा होऊन जातो, किंवा इन्फायनाईटली असं म्हणजे पूर्ण कोलिजन म्हणू शकता, किंवा पूर्ण तहस नहस झालं असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. सो असं त्याचा कोर पार्ट आहे असं म्हणल्या जाते, ठीक आहे, तो सिंग्युलर ॲटम. तर हे एक साईडला मी थोडं सांगून दिलं. तर बघा, समजलं, एक सिंग्युलर ॲटम होतं आणि त्याची इन्फायनाईट डेन्सिटी वगैरे झालं, त्याचं एक्सप्लोजन झालं. आता एक्सप्लोजन तर झालं, तर काय झालं, दिस एक्सप्लोजन लीड म्हणजे हा जो एक्सप्लोजन झाला बेसिकली त्यालाच आपण बिग बॅन असं म्हणतो, बिग बॅन, ठीक आहे. आणि याच्यानी काय फॉर्म झालं, एक युनिवर्सचं फॉर्मेशन झालं, ठीक आहे. हे सिंग्युलर ॲटमचं एक्सप्लोजन झालं आणि जो झालं त्या एक्सप्लोजनमुळे पूर्ण, आता एक्सप्लोजन झालं असं पूर्ण, त्याच्यामुळे युनिवर्सचं फॉर्मेशन झालं, ठीक आहे. आणि युनिवर्सचं फॉर्मेशन झालं, इट मीन्स टाईम, स्पेस, मॅटर बिगेन टू फॉर्म जस्ट आफ्टर द बिग बॅन, ठीक आहे. आणि जसं मी सांगितलं आहे, स्टील इट इज एक्सपांडिंगवाला लॉजिक मी आता हे बलूनवाल्या एक्झाम्पलने दिलं, ठीक आहे. तर आता हे जेव्हा बिग बँग घडलं ना, त्या टाईमला परत काय झाले केसेस, की जस्ट आफ्टर बघा, हे थेरी मी तुम्हाला याच्यासाठी समजवत आहे. बघा, MPSCच्या PYQ म्हणजे आपण PYQ जर आता बघितलं तर त्याच्यामध्ये लॉजिक्स विचारले आहेत, काउंट झालं, कसं झालं, काय झालं, ठीक आहे. पण इन डिटेलमध्ये विचारणार का, आन्सर्स लिहायचे आहेत का, नाही लिहायचे आहेत. प्रिलिम्सचं पेपर आहे, प्रिलिमचा क्रॅश कोर्स आहे, तर प्रिलिमच्या हिशोबाने शिकवणार. पण एकदा तुम्हाला कन्सेप्ट समजलं तर ॲटलिस्ट तुम्ही एलिमिनेशन करू शकणार. तर झालं, ठीक आहे. त्याच्यासाठी मी थोडंसं डीपली सांगत आहे, आणि फिजिकल जॉग्राफीमध्ये थोडे कन्सेप्टला डीपली शिकून घ्याल तर तुम्हाला एलिमिनेशनसाठी बेसिकली वर्क करेल, ठीक आहे. तर हे एकदा झालं. स्टार्टिंगचे थोडे कठीण आहेत वाटू शकते तुम्हाला, पण होऊन जाईल, डोंट वरी. तर मग एक्सपांड झालं. तर जस्ट एक्सपांड झाल्यानंतर ना काही फ्यू सेकंड्समध्ये, आफ्टर द फ्यू सेकंड्स, ठीक आहे, ऑफ अ जस्ट बिग बॅन, सम एनर्जी, ठीक आहे. सपोज याला आपण ड्रॉ करून सांगते. तर बघा, जस्ट आफ्टर द बिग बँग काही अमाऊंट ऑफ जी एनर्जी होती ना, सर्टन एनर्जी, जसं की ही सपोज एनर्जी, ही नाही जमेल ना इथे, याच्याने सांगेल. बघा, असं म्हणलं जाते की जस्ट आफ्टर द बिग बँग सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी, सपोज दिस इज अ सर्टन एनर्जीचा रिलीज जो झाला, ठीक आहे, ऑब्व्हियसली काय एक्सप्लोजन होईल, तर एनर्जीचं रिलीज होणार. तर एनर्जीच्या रिलीजमुळे काय झालं, सर्टन मॅटर आणि सर्टन अँटी मॅटरचं फॉर्मेशन झाला, ठीक आहे. मॅटर आणि अँटी मॅटर. आधी जसं माहिती आहे, एखादं मॅटर आहे आणि एक अँटी मॅटर आहे, ठीक आहे. तर ऑब्व्हियसली अपोजिट आहे एक दुसऱ्याच्या. तर याच्यामुळे काय झालं, अपोजिट पार्टिकल आहे ते ऑल्सो लार्जली दे गेट डिस्ट्रॉय, ठीक आहे. लार्जली जे काही मॅटर फॉर्मेशन झालं ते एक दुसऱ्याला डिस्ट्रॉय केले, कारण की सर्टन मॅटर झालं फॉर्मेशन, सर्टन अँटी मॅटर झालं, लार्जली एक दुसऱ्याला ते डिस्ट्रॉय केले. बट सर्टन अमाऊंट ऑफ जो मॅटर आहे ना, तो सर्वाईव्ह केला. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे स्टेबल प्रोटॉन, म्हणजे सम स्टेबल पार्टिकल्स वेअर फॉर्म, जसं की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, ठीक आहे. आणि प्रोटॉन सर्वांना माहिती आहे, इट इज अ पॉझिटिव्हली चार्ज, न्यूट्रॉन इज अ नेगेटिव्हली चार्ज, ठीक आहे. दे स्टार्टेड टू फॉर्म, असं प्रोसेस झाली. मग परत अराउंड असं अराउंड नाही, पण ॲप्रॉक्स असं म्हणलं जातं, अराउंड 3 मिनिटानंतर परत काय झालं, टेम्परेचर 3 मिनिटं नाही, की म्हणजे एका 3 मिनिट राहू द्या, मला याच्यामध्ये थोडं डाऊटच आहे. पण अराउंड परत सर्टन टाईम पिरियड नंतर ना काय झालं, टेम्परेचर जो आहे इट स्टार्टेड टू डिक्रीज. टेम्परेचर स्टार्टेड टू की अराउंड 1 मिलियन सेल्सिअसपर्यंत जो टेम्परेचर आहे तो परत डिक्रीज व्हायला चालला. आणि हा जो टेम्परेचर आहे इट वॉज डिक्रीज और इट वॉज इनफ की इट स्टार्टेड टू
इट स्टार्टेड टू काही प्रोसेस असं काही झालं, त्याच्यामुळे जे प्रोटॉन्स होते, जे मी ते सांगितले ना, स्टार्टेड टू बिगेन, हे जे प्रोटॉन्स होते आणि हे जे न्यूट्रॉन्स होते ना, दे स्टार्टेड टू कम टुगेदर और दे स्टार्टेड टू अट्रॅक्ट टुवर्ड्स इच अदर. ठीक आहे. आणि protons neutrons started to attract each other and obviously it started to form a nucleus of certain elements. कुठले एलिमेंट्स होते इनिशियली? हायड्रोजन, हिलियम सारखे एलिमेंट्सचं फॉर्मेशन झालं. आणि लेटर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, ठीक आहे, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम परत मग 3000 अराउंड इयर लेटर युनिवर्स स्टार्टेड टू अगेन कूल इनफ. परत त्याचं इतकं म्हणजे इट स्टार्टेड टू कूल अगेन अँड इट कूल इनफ अराउंड 4000 डिग्री सेल्सिअस. दॅट इज ज्याच्यामध्ये ॲटोमिक न्यूक्लियस कुड फायनली कॅप्चर, म्हणजे असं कंडिशन झाली ज्याच्यामुळे ॲटोमिक न्यूक्लियस जो आहे, जो इथे न्यूक्लियस म्हटलं ना, प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन, म्हणजे हे प्रोटॉन न्यूट्रॉन सारखे काय अट्रॅक्ट व्हायला लागले. मग न्यूक्लियसचं फॉर्मेशन झालं, हायड्रोजन ॲटम्स वगैरेचं फॉर्मेशन होऊन गेलं. ठीक आहे, त्यांच्या न्यूक्लियसचं. तर मग परत काय झालं, परत इतकं कूल झालं इनफ टेम्परेचर, ज्याच्यानी ॲटॉमिक न्यूक्लियर कुल फायनली कॅप्चर इलेक्ट्रॉन टू फॉर्म अ फुल्ली प्लेज ॲटम. मग इथे कम्प्लिटली नाही झालं, इथं प्रोसेस फॉर्मेशनचं असं स्टेजेस म्हणू शकतो, इनिशियल स्टेज झालं. ठीक आहे. आणि नंतर मग फायनल जाऊन कुठे एक प्रॉपर ॲटमचं फॉर्मेशन झालं. आणि देन असं म्हणलं जाते की युनिवर्स बिकम ट्रान्सपरंट अँड फर्दर इट स्टार्टेड टू फिल विथ वेरियस आयटम्स, जसं की हायड्रोजन, हिलियमचे वेरियस आयटम्स फॉर्म झाले. आणि मग मी जसं हे सर्व जे आहे ते पूर्ण आपल्या बिग बँग थेरीमध्ये सांगितलं आहे. समजलं? युनिवर्स एक्सपांड होत आहे, कशी प्रोसेस झाली ते मी पूर्ण सांगितलं. जमलं? समजलं? ठीक आहे. थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू शकते, एकदा रीडिंग दिली बुकाची होऊन जाईल. बघा, इनिशियल थेरीज आहे, बिग बँग थेरीचं बघून घ्या. जसं की इथे दिलेलं आहे, बिग बँग थेरी इन द बिगिनिंग एक्झिस्टिंग टायनी बॉल होतं. ठीक आहे, हे आपण बघितलं, टायनी जसं बॉल होतं, त्याच्यानंतर इथे एक सेकंड हँग झालं आहे, हां, एक्सपांड व्हायला लागली, पण ते एक्सपांड होत आहे की नाही त्याचं माहिती नाही. मग इट इज नाऊ जनरली एक्सपेक्टेड, अच्छा हे होणार नाही इथे, हां, तर ओके होत आहे. बघा, इथे म्हणलं जातं की बिग बँग टूक अराउंड 3.7 बिलियन एको. ठीक आहे, हे झालं. मग कशा हिशोबाने झालं ते सांगितलं. अराउंड हां, इथे बघा प्रॉपर टेम्परेचर दिलं आहे 4500 टेम्परेचर आणि विथिन 3000 इयर. ठीक आहे, इतक्या इयरच्या याच्यामध्ये तो जो टेम्परेचर आहे डिक्रीज झालं. हे सर्व प्रोसेस जाऊन युनिवर्स बिकम ट्रान्सपरंट. त्याचबरोबर एक्सपांड होत गेलं. बिग बँगमध्ये काय काय झालं, 3 मिनिटं, फर्स्ट 3 मिनिटमध्ये काय झालं, फर्स्ट ॲटम वॉज फॉर्म. सांगितलं ना, न्यूक्लिअर प्रोटॉन आले जवळ, स्टार्टेड टू अटॅक इच अदर. ठीक आहे. आणि मग त्याचं एक फॉर्मेशन झालं एका न्यूक्लियसचं. आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जेव्हा टेम्परेचर कमी झालं आणि फायनली एक प्रॉपर ॲटम फॉर्म झालं. ठीक आहे, हेच पूर्ण येथे दिलं आहे. कन्सेप्ट थोडंफार तुम्हाला समजलं असेल, एकदा रीडिंग दिलं की मग पूर्ण क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तर अशा हिशोबाने आपलं ॲटमचं फॉर्मेशन झालं. ठीक आहे. त्याचबरोबर इथे लाईट इयरचा एक कन्सेप्ट आहे, हा थोडा एकदा रीडिंग देऊन द्याल. ठीक आहे. तर लाईट इयर म्हणजे काय असते, ज्याच्याने आपण मेजर करतो डिस्टन्स. लाईट इयर इज बेसिकली मेजर ऑफ अ डिस्टन्स, नॉट ऑफ अ टाईम. ठीक आहे. आणि याची स्पीड इतकी असते. ठीक आहे. आणि हे कशाचे इक्वल असते, हे पूर्ण डाटा एकदा थोडा बघून घ्या. आणि हे कशासाठी आपण यूज करतो, बेसिकली टू कॅल्क्युलेट ऑर टू गेट अ आयडिया अबाउट द डिस्टन्स बिटवीन द जे काही प्लॅनेट्सवरती आहे त्याचं. जसं की सन आणि अर्थचं डिस्टन्स आपण किलोमीटर आणि ते लाईट इयरमध्ये इतक्या ह्याच्याने आपण कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. सो हे एकदा लाईट इयरबद्दल वाचून घ्याल. आणि त्याचबरोबर जसं मी आता एक थेरी समजवली ते तुम्हाला समजली असेल. झालं. आता बघा, हे नेबुलर वगैरे ना, इथं जेव्हा तुम्ही रीडिंग द्याल ना, तुम्हाला होऊन जाईल. त्याचबरोबर आपल्या नोट्समधून पण तुम्ही तसे बघू शकता, काही हरकत नाही आहे. ठीक आहे, तिथे पण दिलेले आहे. त्याचबरोबर एनसीईआरटी वाचली की ते जास्त बेटर आहे. हे समजलं. आता तुम्ही जेव्हा वाचणार सपोर्टिंग एव्हिडन्स रेडशिफ्ट प्रश्न आहे, हे काय आहे, 25चा आहे ना. ठीक आहे. रेडशिफ्ट एक्सपान्शन मुव्हिंग टुवर्ड इच अदर, दिस आर द सर्टन एव्हिडन्सेस जे त्यांना मिळाले. ते एकदा आपल्याला काय करायचं, रीडिंग द्यायचे. अबंडन्स ऑफ अ लाईट, हायड्रोजन, हिलियम, वेअर द स्टार्टिंग वन. ठीक आहे. चॅलेंजेस ऑब्व्हियसली काही हायपोथेसिस आली, स्टील चॅलेंजेस येणारच. तर चॅलेंज एकच आहे की डार्क एनर्जीबद्दल माहिती नाही आहे. डार्क एनर्जी वगैरे सध्या आपल्या स्टडीचं टॉपिक नाही आहे, पण करंट अफेअरमध्ये जर राहील तर मी तुम्हाला तिथे करंट अफेअर बुकलेटमध्ये ॲड करून घेईल. सो धिस आर द एंटायर प्रोसेस जे बिग बँगमध्ये झाली, ज्याच्याने आपल्याला युनिवर्सचं फॉर्मेशन झालं. नॅब्युलर हायपोथेसिसने आपण अर्थ, प्लॅनेट्स वगैरे कसे होतात त्याच्याबद्दल आयडिया घेतली. त्याचबरोबर आपण परत काय बघितलं, परत आपण एक प्लॅनेथेसिमल हायपोथेसिस पण बघितली. ठीक आहे. समजलं. ओव्हर ऑल आयडिया दिले सर्व याची, म्हणजे एक्सप्लेन पण केलं. आता आपण बघू नेक्स्ट वन. थोडा टाईम कन्झ्युमिंग होतं हे. ठीक आहे.
पण आता एकदा समजलं तर तुम्हाला इझिली तुम्ही डील करणार जे काय प्रश्न येणार त्याच्या रिलेटेड. ओके देन मुव्हिंग टू द नेक्स्ट वन. आता हे थोडं कठीण नाही, म्हणजे आता इझी जाणार. आता जे काही आहेत ना ते आपलं लवकरात लवकर होऊन जाईल. आणि हे लेक्चर्स मी अपलोड करून घेणार ना, काही हरकत नाही, म्हणजे काही टेन्शन नको घ्या. आणि येस, ज्याही मुलांना क्लासेस जॉईन करायचे असते डेफिनेटली दे कॅन जॉईन. लिंक सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर बघा, हा आपला पहिला होता, नेब्युलर हायपोथेसिस झालं, सर्व हायपोथेसिस झाले. आता प्रश्न आला की एक स्टारचं फॉर्मेशन ओव्हरऑल कसं झालं, त्याच्या रिलेटेड पण एखादी थेरीज वगैरे दिली आहे, ते आपण एकदा बघू. सो असं म्हणलं जाते इनिशियली जस्ट आफ्टर द बिग बँग, असं म्हणलं जाते जे काही मॅटर होतं आणि जे काही एनर्जीज होती दे वर नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ठीक आहे, प्रॉपरली ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नव्हते. तर त्याच्यामध्ये असं दिसून आलं ड्यू टू म्हणजे स्मॉल डेन्सिटीचा डिफरन्स घ्या किंवा कुठं काही याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल पूल जास्त होतं, अशा टाईपचं काही दिसून आलं. आणि मग असे जे काही डिफरन्सेस होते, स्मॉल डिफरन्सेस और मेजर, कशामध्ये स्मॉल डिफरन्सेस, कशामध्ये बिग डिफरन्सेस, सर्टन डिफरन्सेस डिफरन्सेसवाले रिजनमध्ये काय झालं, स्टार्टेड टू अट्रॅक्ट अ मॅटर नियर बाय. आणि मग काय झालं, धिस हावेवर हळूहळू अक्युमुलेट होऊ होऊ जे आहे एखादं मॅटर बनलं किंवा सर्क्युलर ऑब्जेक्ट वगैरे बनलं. आणि त्याच्यानेच आपण म्हणतो धिस समहाऊ लीड टू द फॉर्मेशन ऑफ अ गॅलेक्सीज किंवा स्टार, म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. नंतर मग जे नेब्युलरवाला मी कन्सेप्ट सांगितलं होतं ना, नेब्युलर हायपोथेसिस म्हणजे क्लाउड्स होते, मग हायड्रोजननी झालं. ठीक आहे, आणि मग नंतर जाऊन कुठे स्टार्स बनले. ठीक आहे, सो गॅलेक्सीज आणि स्टार्स दोघांचे फॉर्मेशन ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम झालं. ठीक आहे, त्याचबरोबर एक पॉईंट लक्षात घ्या, परत असे ना, आता ते हे 2-3 थेरी जे आपल्या सिलेबसमध्ये, तसे असे बरेचसे थेरीज आहे, बरेचसे हायपोथेसिस आहे, पण आपल्याला जेवढं सिलेबसचं पार्ट आहे तेवढंच आपण करू. ठीक आहे, तर मी एक पॉईंट स्टारचं मी तुम्हाला सांगितलंच होतं, एकदा तुम्हाला दाखवून देते म्हणजे तुम्हाला समजून येणार. एनसाठी वाचले तर तरी समजून असेल. तर बघा, जसं की बिग बँगमध्ये इनिशियल काय झालं होतं, बिग बँगमध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नव्हते स्मॉल डिफरन्सेसमुळे, आणि इन सर्टन रिजन विथ स्ट्रॉंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिजन अट्रॅक्ट करायला लागला जवळ बाय मॅटर्सला. ठीक आहे, आणि समहाऊ लीड टू द फॉर्मेशन ऑफ अ गॅलेक्सीज. मग नेब्युलरमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं, नेब्युलर म्हणजे वास्ट क्लाउड असते हायड्रोजन आणि डस्टचं. मग स्टारचं फॉर्मेशन झालं. ठीक आहे, कसं झालं तेच सांगितलं होतं, फिक्शन, कोलिजन, मॅटर झालं. ठीक आहे, गोल गोल रोटेट करायला लागले तर लेस डेन्सिटीवाले अंदर निघून गेले आयटम्स. ठीक आहे, अशाने फॉर्मेशन झालं. त्याच्यानंतर नेब्युलर गॅसचं हे एक झालं. मग जे होतं, मग मी काय सांगितलं, फ्युजन रिएक्शन झाली. ठीक आहे, हे रीडिंग दिल्यानंतर तुम्हाला समजून येईल, आपण जे डिस्कस केले तेच पॉईंट आहेत. हे तर आपलं स्टारचं झालं. प्लॅनेटचं मी काय सांगितलं होतं, फॉर्मेशन ऑफ अ स्टार विथ इन अ नेब्युला. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा रोटेटिंग डिस्क. ठीक आहे, गोल गोल फिरायला लागले, जे आपलं हे होतं काय म्हणतात त्याला, हायर डेन्सिटी एलिमेंट बाहेर जाऊन कन्सॉलिडेट होऊन मग एक स्टार, लम्प्स ऑफ क्लाउड म्हणतो ना आपण, लम्प्स ऑफ क्लाउडचं तसं लम्प्स फॉर्म होऊन गेले. मग प्रॉपरली पूर्ण जे आहे एक सॉलिड बॉल म्हणून घ्या. ठीक आहे, ते फॉर्म होऊन मग क्लाउडचं फॉर्मेशन झालं. सेम ज्याच्यामध्ये हे आपण सेपरेट थिरीज डिस्कस केली होती. ठीक आहे, आणि मग म्हणतात की छोटे छोटे जे पहिले तर बघा, पहिले काय होतं, कोलिजन काय झालं, जे काही डस्ट पार्टिकल्स होते डिस्क लाईक कन्सॉलिडेट झाले. ठीक आहे, आणि स्मॉल बॉडी म्हणून ते नाही का एक पॅलेंथेसिमल असं त्यांचं फॉर्मेशन केलं. मग हे जे पॅलेंथेसिमल आहे त्यांचं आता बघा जवळजवळ असेल, काही फॉर्म झाले असेल, मग त्यांचं कोलिजन व्हायला लागलं आणि मग प्रॉपरली मर्जर होऊन बराच मोठा जो आहे एक सिंगल जो आहे प्लॅनेट बनला. ठीक आहे, आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम यांचं अक्युमुलेशन होऊन किंवा हे जवळजवळ अट्रॅक्ट झाल्यामुळे मग नंतर एक लार्ज बॉडी बनली आणि तो एक लार्ज बॉडी एक प्लॅनेट बनला आणि सिमिलरली दुसरे बनले. ठीक आहे, ॲक्रिएशनची पण डेफिनेशन मी ऑलरेडी समजवली होती. ठीक आहे, तर अशा हिशोबाने म्हणजे जे आपण ऑलरेडी डिस्कस पॉईंट आहे ना तेच याच्यामध्ये दिले गेलेले आहेत. ठीक आहे, तर समजलं कसं झालं स्टार्स आणि प्लॅनेट्सचं पण फॉर्मेशन आणि युनिवर्स एक्सपांड होत आहे, बिग बँग वगैरे ते आपण डिस्कस केलं. सो एंटायरली ते झालं. आता आपल्याला नेक्स्ट जे आहे तर बघा काय झालं होतं, आता एक मी तुम्हाला प्रॉपर एक टाईमलाईनचं हे दाखवून देते. ठीक आहे, तर बघा तर सर्वात आधी अराउंड 3.7 बिलियन एगो असं म्हणलं जाते हे बिग बँगची जी थिअरी आहे ना ती झाली. म्हणजे तो सिंग्युलर ॲटमवाला होता, मग काय आणि सिंग्युलर ॲटम कोलिजन झालं. ठीक आहे, इन्फानाइट डेन्सिटीचं वगैरे वगैरे. ठीक आहे, त्याचबरोबर याच टाईम पिरियडमध्ये गॅलेक्सीज आणि तिथली वेरियस गॅलेक्सीज असतात, बहुत सारे गॅलेक्सीज आहेत. तिथे आपण ज्या गॅलेक्सीमध्ये असतो त्याला आपण मिल्की वे म्हणतो. ठीक आहे, त्याचं पण फॉर्मेशन झालं. हे 3.7 बिलियन एगो. मग 5 to 6 बिलियन एगो असं म्हणलं जाते स्टारचं फॉर्मेशन झालं. ठीक आहे, ड्यू टू काय आहे, stars form within the galaxies from a gases and the dust due to the gravitational pull किंवा collision frictions. ठीक आहे, 5.6 बिलियन. ठीक आहे, इथे बिलियन लिहून घेते.
म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सर्व आपण बिलियनमध्ये करतो. त्याच्यानंतर 4.6 बिलियन एगो असं म्हणलं जाते की प्लॅनेटचं फॉर्मेशन झालं. सो याच्यातून काय समजलं, जी स्टार्टिंगला लाईन सांगितली होती, प्लॅनेट्स आर फॉर्म जस्ट बिफोर, नाही, जस्ट प्लॅनेट आर फॉर्म बिफोर द स्टार्स आर फॉर्म बिफोर द प्लॅनेट. आणि प्लॅनेट्स कसे बनले सांगितलं होतं मी, की रोटेटिंग डिस्क होतं अराउंड द सन, पार्टिकल्स कोलिजन झाले आणि मग ते फॉर्मेशन झालं प्लॅनेटचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग परत काय झालं, ओव्हर 4.4 बिलियन इयर एगो त्याच्यामध्ये ना मूनचं फॉर्मेशन झालं. ठीक आहे. जायंट इम्पॅक्ट बिटवीन द जे काही अर्थ होतं आणि मार्स बघा, अर्थ आता आपण सोलर सिस्टीम बघू तर मार्स आणि अर्थ जो आहे असं, म्हणजे त्याची एक थेरी आहे मूनच्या फॉर्मेशनची पण, तर असं म्हटलं जातं की जायंट इम्पॅक्ट बिटवीन द अर्थ अँड अ मार्स साईज बॉडी, त्यांनी डेब्रीज क्रिएट केली. डेब्रीज म्हणजे काही कचरा क्रिएट केला आणि ते डेब्रीज लेटर फॉर्म मून. ठीक आहे, असं म्हटलं जाते. ठीक आहे. एक हायपोथिसिस आहे मून रिलेटेड, की अर्थ आणि मार्सची जे डेब्रीज आहे, ठीक आहे, दिस डेब्री लेटर फॉर्म राऊंड शेप आणि तो मून होता असं म्हणलं जाते. ठीक आहे. तर हे मूनचं झालं. जस्ट मून जेव्हा फॉर्म झालं ते एक झालं. त्याच्यानंतर ना अराउंड 4.0 बिलियन एगो बिलियन इयर एगो ओशनचं फॉर्मेशन झालं असं म्हणते. ठीक आहे. आता ओशनचं फॉर्मेशनमध्ये काय आहे, आता आपल्याला माहित आहे प्लॅनेट वगैरे कसं बनला. तिथला एक आपला मेजर प्लॅनेट आहे अर्थ, ज्याच्यावर आपण राहतो. तर अर्थमध्ये काय झालं, जेव्हा ओशनचं फॉर्मेशन झालं असं म्हणलं जातं, एका टाईम पिरियड असा आला होता की ज्या टाईमला ना अर्थ कूल्ड झालं होतं. ठीक आहे. आणि असं म्हणतात की ॲज अर्थ कूल्ड वॉटर वेपर स्टार्टेड टू कंडेन्स. ठीक आहे. वॉटर वेपरचं काय झालं, कंडेन्शन झालं. ठीक आहे. कंडेन्स इंटू लिक्विड फॉर्म. ठीक आहे. आणि ओशन फॉर्म ड्यू टू दिस. आणि मग हळूहळू जसं ओशन फॉर्म झालं मग इट हेल्प टू रेग्युलेट द क्लायमेट. आणि ओव्हरऑल मग असं म्हणलं जातं याच्यानीच पूर्ण लाईफ सपोर्ट जो आहे, जो लाईफ असतो, ठीक आहे, त्याची रिलेटेड जे सपोर्टिंग कंडिशन्स आहेत ती इमर्ज व्हायला लागली अर्थवर. ठीक आहे. हे ओशनचं फॉर्मेशन. ओशन आलं मग अराउंड 3.8 बिलियन एगो असं म्हणलं जाते. हे तर लाईफ सपोर्ट करणारी कंडिशन या 4.0 बिलियन टाईम पिरियडमध्ये झाली. मग 3.8 बिलियनमध्ये फायनली ओरिजिन्स आलं ऑफ अ लाईफ. ठीक आहे. सिम्पल प्रोक्रॅटिक मायक्रोब्स जे आहे, प्रोक्रॅटिक युकॅरियोटिक माहिती आहे ना, आपण ऑलरेडी सायन्सचं एक मॅरेथॉन घेतलं होतं मी यूट्यूबला लास्ट इयर. ठीक आहे. त्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगितलं प्रोक्रॅटिक युकॅरियोटिक काय आहे. ठीक आहे. तर मग असं म्हणलं जातं 3.8 बिलियन इयर एगो ऑरिजिन ऑफ लाईफ प्रोक्रॅटिक सेल जे आहे अर्थवर इमर्ज व्हायला लागली. त्याच्यानंतर अराउंड 2.5 टू अराउंड 3 बिलियन एगोच्या टाईममध्ये इव्हॉल्युशन स्टार्ट झालं आणि मग फोटोसिंथेसिस सारखे प्रोसेस झाले, मग सायनोबॅक्टेरिया आणि मग बाकी सर्व जे काही आहे ते बनले. सो हे पूर्ण एक टाईमलाईन झाली. तर पहिले 3.7 बिलियनमध्ये बिग बँग थेरी झाली, युनिवर्स एक्सपांड, मिल्की वेज. ठीक आहे. मग 5.6 मध्ये स्टार्स झाले, स्टार्स पहिले बनले, नंतर प्लॅनेट्स बनले. कसे बनले, काय बनले सांगितली. आणि मग 4.4 बिलियनमध्ये मून झालं. आणि असं एक मून रिलेटेड, मून कसं फॉर्म झालं त्याची एक थिअरी आहे किंवा एक हायपोथिसिस आहे. तर ज्याच्यामध्ये म्हणलं जाते मार्क्स आणि अर्थचे डेब्रीज होते, ते डेब्रीज जे आहे लेटर लीड टू द फॉर्मेशन ऑफ अ मून असं म्हणलं जाते. ठीक आहे. मग 4 बिलियनमध्ये ओशनचं फॉर्मेशन झालं. आणि ओशन कसं बनलं तेच सांगितलं की प्लॅनेट जेव्हा बनले ना तिथं आपला अर्थ होता. अर्थ एका अशी एक स्टेज आली असेल ज्याच्यामध्ये अर्थचं कूल झालं, वॉटर वेपर कंडेन्स व्हायला लागले, ते लिक्विड फॉर्ममध्ये झाले. आणि ते लिक्विड फॉर्ममध्ये झाले, ओशन फॉर्म झालं. आणि ओशन कधी ना कधी क्लायमॅटिक कंडिशनला रेग्युलेट करायला लागलं किंवा क्लायमेटचं फॉर्मेशन झालं. आणि एक लाईफ, एखादी जीवाणू जनरेट होईल तशी लाईफ जनरेटिंग या सपोर्टिंग काही फिनॉमिना घडला असेल आणि त्याच्याने ओरिजिन ऑफ लाईफ झालं अराउंड 3.8 बिलियन. आणि पहिली प्रोक्रॅटिक सेल वगैरे याच टाईम पिरियडमध्ये झाली. आणि नंतर 2.5 टू 3.0 बिलियन इयरच्या टाईमला प्रॉपर एक इव्हॉल्युशन प्रोसेस झाली आपली फोटोसिंथेसिसची. झालं. हे पूर्ण एक टाईमलाईन मी तुम्हाला एंटायर आयडिया देऊन दिली. ठीक आहे. हे आपल्या बुकलेटमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. आता बघू ज्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. नेक्स्ट एरिया ऑफ अ फोकस. परत मी पेज विसरली. अराउंड 125च्या जवळपास होता ना. यू विल नोटीस वन फिगर हिअर. ठीक आहे. एक फिगर येते याच्यामध्ये. बुकलेट ऑलरेडी मी काही मुलांना सेंड केली आहे ज्यांनी कोर्स बाय केला आहे. बाकी मुलांना तेच आहे, लिंक ऑब्वियसली प्रोव्हाइड करेलच मी. मग हे आहे बघा, टाईम पिरियडवर प्रश्न आहे. येस आहे. हा दुसरा प्रश्न आहे, सॉरी कुठे गेला. क्वेश्चन नंबर 6 बघा. क्वेश्चन नंबर 6. दिस इज द पिरियड. ऑर्डर सांगा. जिओग्राफी. लोक म्हणतात NCERT मधून प्रश्न नाही आहे, डायरेक्ट NCERTचा प्रश्न आहे. तर बघा पहिले तर काय आहे, जिओलॉजिकल टाइम स्केल बघून घ्या. जिओलॉजिकल टाइम स्केल.
काय असते जिओलॉजिकल टाइम स्केलमध्ये मी ऑलरेडी जसं सांगितलं होतं की इट इज अ बेसिकली टाइम स्केल ज्याच्यामध्ये आपल्याला क्रोनॉलॉजिकली पूर्ण आयडिया मिळेल, ठीक आहे, ऑफ हिस्ट्री ऑफ अर्थ. आणि अर्थ कधी फॉर्म झालं, अर्थ फॉर्म झालं 4.6 बिलियन. प्लॅनेटचं फॉर्मेशन ऑलरेडी टोल्ड. आता अर्थ आहे तर अर्थ ची हिस्ट्रीमध्ये असं जो टाइम पिरियड आहे ओव्हरऑल हा जो 4.6 बिलियन इयर एगो आहे, ठीक आहे, त्याला डिफरंट एजेसमध्ये या डिफरंट पार्ट्समध्ये डिवाइड आहे. त्याच्यामधला एक आहे एराज, पिरियड, इपोज, पिरियड्स, इपोज आणि गॅसेस, सॉरी एजेस. याच्यामध्ये डिफरंट बायोलॉजिकल आणि जिओलॉजिकल इव्हेंट झाले या टाइम पिरियडमध्ये, ठीक आहे. तर आता हे जे टाइम परत हे जे एपोस आहेत किंवा हे एराज आहेत ना, त्याला परत सब कॅटेगराईजमध्ये डिवायडेशन आहे, जे की या फिगरमधून तुम्हाला दिसून येणार. तर एकदा मी हाच फिगरला झूम करून घेते. आय थिंक मी ना इथे आणलेलं पण असेल, तर बघावं लागेल. एक सेकंड तुम्हाला दाखवून देते. तर मग इथे आहेत ते, एक सेकंड दाखवत आहे मी तुम्हाला. तर मग इथे बघा, एक सेकंड इथंच झूम करते, ठीक आहे. तिथे जे आहेत ना परत एक्स्ट्रा डिटेल ॲड आहेत, ते इथं आपण बघून घेऊ. तर एक मिनिट. लॉट्स ऑफ पी डी एफ नाही, मग बरेचसे PDF आहेत, त्याच्यामुळे थोडंसं हे होतं, ठीक आहे. हा समजला, ठीक आहे. धिस देन धिस देन धिस, ठीक आहे. चालली प्रोसेस. तेच मी इथं सांगितलं की हे सर्व आहेत, ओके, या पार्टमध्ये डिवाईड झालेलं आहे, ठीक आहे. आणि मग तुम्ही जर फर्दर डिवायडेशन बघणार ते लार्जेस्ट टाईमचं युनिट म्हणलं जाते, मग एराज येतात, मग पिरियड्स येतात, इपोज येतात, ठीक आहे. अशा हिशोबाने एक एंटायर टाइम स्केल आहे. आता हे टाइम स्केलमध्ये काय काय झालं ते पण आपल्याला चांगल्याने माहिती राहायला पाहिजे, तर त्याच्याबद्दल आपण बघू. तर बघा, सर्वात आधी टाइम स्पॅन समजलं, कधी इव्हॉल्व्ह झालं तो आपल्याला एक आयडिया मिळाली. टाइम स्पॅन अराउंड 4.6 बिलियन एगो अर्थ फॉर्मेशन जेव्हा झाला आणि टिल प्रेझेंट डे. त्याच्यामधलं जे की मेजर आपल्याला जे पूर्ण लक्षात राहायला पाहिजे ते येते आपलं हे एराजवाला टाइम पिरियड, ठीक आहे. एराजवाल्या टाइम पिरियडमध्ये आपण प्री कॅम्ब्रियन, पेलोझोइक, मिझोझोइक, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर सिनोझोइक, असं काही बघू. आणि मग करंटली कोणतं इपोज सुरू आहे ते बघू. तर एकदा मी फिगर दाखवते, ते तुम्हाला इझी जाणार. तर बघा, हा आपला तो फिगर आहे, ठीक आहे. तर इऑन जो असतो, ठीक आहे, तो एक पहिला असते. त्याच्यानंतर त्याच्यामधले 3-4 पार्ट्स आहेत, जसं की फॅनिरोझोइक प्रोनाउन्सिएशन बघून घ्याल, हे पी कॅम्बियन, ठीक आहे. तर याच्यामधले हे 3 पार्ट्स, मग हे, मग हे, मग नंतर आपला जो इरा आहे तो इरा वॉज डिवायडेड इंटू डिफरंट पार्ट. दिस आर द पार्ट्स. मग आपल्या त्या इरानंतर पिरियड्स आला. पिरियड्समध्ये टर्शरी, जुरॅसिक, टेरेसिक, डॅश 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 डॅश, मग लास्ट. आणि त्याच्यामध्ये काय काय इव्हेंट झाले या एंटायर फिगरमधून येते. तुम्हाला काय करायचं आहे, हा फिगरचं चांगल्याने बघून घ्या आणि याच्याने तुमचं पूर्ण एंटायर एका सिंगल फिगरमधून क्रोनॉलॉजी असो किंवा काही असो ती लक्षात राहणार. तर याच्यामध्ये सर्वात मेजर आपल्याला जे माहीत पाहिजे की फर्स्ट रेप्टाईल कधी बनली, ठीक आहे. त्याचबरोबर फर्स्ट फिश किंवा फर्स्ट मॅमल कोणता आला, ठीक आहे. फर्स्ट बर्ड, डायनासोर, डायव्हर्सिफाय, जुरॅसिक हा तर सर्वांनाच माहिती आहे. जुरॅसिक वर्ल्डचं तुम्ही मूवी वगैरे बघितली असेल तर माहीत असेल. मग प्रायमेट्स वगैरे कधी आले, डायनासोर्स वगैरे. सो दिस इज द एंटायर क्रोनॉलॉजी, ठीक आहे. तर हे झालं, इरा वगैरेचं डिव्हिडेशन झालं. आता त्याच्यामधले आपले डिटेल 1 बाय 1 बघू. जसं की एक मी तुम्हाला अर्थच्या इव्हॉल्युशनमधले जे मेजर इव्हेंट्स आहेत त्याचं सांगून देते. तर सर्वात पहिले जो प्री कॅम्ब्रियन एज होता ना, जो 4.6 बिलियन टाईम पिरियडमध्ये आला, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ना असं म्हणलं जाते त्या टाईम पिरियडमध्ये ना सिम्पल एक युनिसेल्युलर जे आहे लाईफचं फॉर्मेशन झालं. मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम हे तर प्री कॅम्ब्रियन एरावाला हे झालं, टाईम पिरियडवालं झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर ना एक जेव्हा पेलोझोइक एरा आला ना, त्या टाईमला ना मराईन ॲनिमल्स आले, जे फर्स्ट प्लांट वगैरे होते ना ते इथं आले, ठीक आहे. त्याच्यानंतर मिझोझोइक एरा आला. आता मिझोझोइकमध्ये असं म्हणलं जाते तो एज ऑफ अ डायनासोर होता, ठीक आहे. त्याच्यानंतर हे नोट्समध्ये आहे तर काही टेन्शन घ्यायचं नाही. मिझोझोइक आला. त्याच्यानंतर सिनोझोइक एरामध्ये असं म्हणलं जातं एज ऑफ अ मॅमल, ठीक आहे, एज ऑफ अ मॅमल. हे 4-5 आपल्याला एक्झॅक्ट लक्षात राहायला पाहिजे ॲज कम्पेअर टू अदर, म्हणून हे सेपरेट सांगितलं. त्याच्यानंतर आता जर बघितलं टाईम हे मी कशामध्ये डिवाईड झालं ते सांगितली. तिथं मी तुम्हाला सांगितले एक इपोज असते. तर आपण करंटली कोणत्या इपोजमध्ये आहोत, तर वी आर ॲट द होलोसीन इपोज. इपोज म्हणा काय म्हणता तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बघा, प्रोनाऊन्स करा, ठीक आहे. ते समजलं.
तर याच्यानी आपल्याला हे आयडिया मिळाली की कशा हिशोबाने इव्हॉल्युशन झालं, तर मग कोणत्या टाईम पिरियडमध्ये कोणती लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म झालं त्याची एक आयडिया मिळाली. तर हेच आपल्याला या फिगरमधून एंटायरली समजून येते. ठीक आहे, हे झालं आपलं बेसिक ते पॉईंट. आता एंटायर जे बेसिक थेरीज होते, जे काही कन्सेप्ट होते रिगार्डिंग इव्हॉल्युशन ऑफ द अर्थ, ते आपण डिस्कस केले. आता मेजरली आणि इझी टॉपिक येणार, तो आहे आपला सोलर सिस्टम. ठीक आहे, थेरीज आहे जे काही आहेत लक्ष्मीकांतच येत आहे, पॉलिटीचे जे पुस्तक आहे ते एकदा वाचून घ्या. ठीक आहे, परत पॉलिटी आलं, जॉग्रफीची पुस्तक आहे ती वाचून घ्या. आता आपला नेक्स्ट लेसन आहे सोलर सिस्टीम. दिस इज अ व्हेरी इझी लेसन. ठीक आहे, सोपी आहे गोष्ट, तुम्हालाही माहीत आहे. तर आपल्याला माहीत झालं स्टार्स सोलर म्हणजे प्लॅनेट्स बनले. तर आपल्या सोलर सिस्टीममध्ये काय आहे, जे काही सेलेस्टियल सिस्टीम्स आहे इंक्लुडिंग स्टार, प्लॅनेट, डस्ट, गॅसेस, ॲस्ट्रॉइड, हे सर्व आहेत. तर याचं काय फिगर दाखवून द्या, त्याच्याने आपल्याला लक्षात येणार. जे मुलं नवीन आहेत त्यांना लक्षात येईल, जुन्या मुलांना तर ऑलरेडी माहीत आहे. दिस इज द एंटायर सोलर सिस्टीम. हा आपला सन आहे, मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स हे ॲस्ट्रॉइड बेल्ट, जुपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून, प्लुटो, कॉमेट्स, सिरीज, क्युपर बेल्ट, एरिस. ठीक आहे, हा आपला सोलर सिस्टीम आहे. सोलर सिस्टीमचं बेसिक सांगते. सोलर सिस्टीम आहे काय असते ते आपल्याला माहिती आहे. सेलेस्टियल सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये सन, प्लॅनेट, ॲस्ट्रॉइड वगैरे सर्व असतात. लोकेशन कुठे आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण मिल्की वेमध्ये गॅलेक्सीमध्ये राहतो, तर याची लोकेशन कुठे असणार, ऑब्व्हियसली इट विल बी इन मिल्की वे. आणि आता हे पूर्ण आपले प्लॅनेट्स आहे आपल्याला माहिती आहे. तर देअर आर सर्टन प्लॅनेट्स जे आपले इनर प्लॅनेट आहेत. ठीक आहे, आता इनर प्लॅनेट म्हणजे काय असतं, या प्लॅनेट्स हे सर्व इनर प्लॅनेट्स येतात. ठीक आहे, आणि मग ज्युपिटरपासून हे आउटर म्हणजे ॲस्ट्रॉइड बेल्टच्या इकडचे काय आहे ना, याला आउटर प्लॅनेट. आता आउटर प्लॅनेटला जोवियन प्लॅनेट पण म्हणतो, आणि इनर प्लॅनेटला आपण काय म्हणू, इनर प्लॅनेट ऑर टेरेस्ट्रियल प्लॅनेट. आता हे अर्थच्या जवळ आहेत. अर्थच्या जवळ असल्यामुळे यांचं काय असते, यांच्यामध्ये ना सर्वात पहिले तर जसं मी सांगितलं, सनचे जवळ आहेत, सनचं काय लो डेन्सिटी एलिमेंट्स असतात. ठीक आहे, तर अर्थच्या सनच्या जवळ असल्यामुळे यांची पण डेन्सिटी कमी असते. नाही, पार्डन मी जसं सांगितलं, इकडे सन इज मेड ऑफ लो ॲज कम्पेअर टू लोअर डेन्सिटी, आणि हे बाहेर फेकल्यानंतर जे हायर डेन्सिटीचे हे होते एलिमेंट्स त्यांच्यानी हे बनलेलं आहे. सो इनर प्लॅनेट्सची जी डेन्सिटी आहे ना, ती सहसा हायर डेन्सिटी दिसून येणार. त्यांचे साईज जो आहे ऑब्व्हियसली इट विल बी स्मॉल साईज, आणि हे सनच्या जवळ असल्यामुळे काय असते, सोलर विंड्सचं इन्फ्लुएन्स यांच्यामध्ये मेजरली दिसून येतो. ठीक आहे, आणि रॉकी सरफेस मेजरली आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जसं जसं तुम्ही दूर जाल ना, याच्यामध्ये हे जे जोवियन प्लॅनेट आहेत ना, त्यांची जी डेन्सिटी आहे ना ते लो डेन्सिटी आहे, साईज त्यांचा लार्जर दिसून येणार तुम्हाला. आणि ऑब्व्हियसली सोलर विंड जे आहे ते सनच्या दूर असल्यामुळे काय होणार, ते वीकर विंड राहणार. ठीक आहे, हे एक लॉजिक समजलं. आणि हे डेन्सिटीचं थोडं सांगताना चुकलं, पण तुम्हाला आता समजलं असेल हायर डेन्सिटी, आणि ती जुनी थेरी आठवली असेल. ठीक आहे, आता किती प्लॅनेट्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. प्लुटो इज अ प्लॅनेट, नो, इट इज अ ड्राफ्ट प्लॅनेट असं म्हणतो ना आपण, तो वाला लॉजिक इथे प्लुटोचा. ठीक आहे, मदत पहिले प्लुटोला प्लॅनेट म्हणून कन्सिडर करण्यात आलं होतं, पण नंतर त्याला रिजेक्ट करण्यात आला. तर हे झालं, मग टोटल प्लॅनेट झालं. तर आता आपण थोडं डिटेल्स बघू. तर असं म्हणलं जाते, म्हणजे एका कोणतं स्पेसिफिक जे फॅक्ट्स आपल्याला माहिती पाहिजे, तर बघा, हा जो आपला सन आहे, हा जो मर्क्युरी आहे ना, मर्क्युरी हा आपला पहिला प्लॅनेट आहे. आणि असं म्हणलं जाते मर्क्युरी इज अ स्मॉलेस्ट, ऑब्व्हियसली इट इज अ स्मॉलेस्ट अँड इट इज अ नियरेस्ट प्लॅनेट टू द सन. आणि असं म्हणलं जाते, हा जो व्हेनस आहे, व्हीनस आणि अर्थ इज अ ट्विन सिस्टर असं म्हणलं जाते. अर्थचं ट्विन आहे, हॉटेस्ट आहे, कार्बन डायऑक्साईड वगैरे तिकडे जास्त आहे, पण असं अर्थचं ट्विन आहे असं म्हणलं जाते. त्याचबरोबर इकडे आपला जो ज्युपिटर दिसतो ना, हा जो ज्युपिटर प्लॅनेट आहे ना, त्याला लार्जेस्ट प्लॅनेट म्हणलं जाते. लार्जेस्ट प्लॅनेट ज्याच्यामध्ये हायड्रोजन, हिलियम, मिथियम सारखे गॅसेसेस दिसून येतात. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे अर्थ काय करतो, अर्थचे 2 केसेस दिसून येतात, एक येते रोटेशन आणि एक रिव्हॉल्युशन. ठीक आहे, तर ॲज कम्पेअर टू रेस्ट ऑफ द हे जे आहेत 2 आपल्याला लक्षात पाहिजे. हा जो व्हीनस आहे हा एक, आणि हा आपला जो युरेनस आहे. ठीक आहे, सर्व प्लॅनेट आपले हिशोबाने रिव्हॉल्व पण करतात आणि रोटेट पण करतात. रिव्हॉल्व आणि रोटेशनचं मी फरक सांगते. रिव्हॉल्व करणं म्हणजे एका बॉडी आहे त्याच्या आजूबाजूला भोवती घुमणं आणि स्वतःच्या भोवती जे घुमणं, ठीक आहे, त्याला रोटेशन म्हणतात. आणि रिव्हॉल्युशन म्हणजे एखाद्या बॉडीच्या अवतीभोवती फिरणे. ठीक आहे, त्याला रिव्हॉल्युशन म्हणतात. तर प्रत्येक बॉडी जे आहेत, ठीक आहे, प्रत्येक प्लॅनेट सनच्या गोल गोल फिरतात. तर जो व्हेनस प्लॅनेट आहे आणि जो युरेनस प्लॅनेट आहे, युरेनस आणि व्हेनस हे 2च असे प्लॅनेट आहे जे रेस्ट ऑफ द प्लॅनेटपेक्षा अपोजिट डायरेक्शननी फिरतात.
ठीक आहे, हे एक पॉईंट लक्षात ठेवायचं. का फिरतात, एक रिझन लक्षात ठेवा, ड्यू टू देअर एक्स्ट्रीम एक्झियल टिल्ट. एक्झियल टिल्ट म्हणजे मी तुम्हाला सांगेल काही 2-3 पॉईंट्स नंतर. तर सध्यासाठी लक्षात ठेवा, ड्यू टू द एक्स्ट्रीम एक्झियल टिल्ट दे यूज टू रोटेट इन अपोजिट डायरेक्शन ॲज कम्पेअर टू द रेस्ट ऑफ द प्लॅनेट्स. ठीक आहे, आता हे झालं आपलं बेसिक नॉलेज. आता याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट आहे हे, हा टेबल. ठीक आहे, तर इथला हा टाईम फ्रेम की किती दिवस कोणाला लागतात, कोण किती टाईम लागते फॉर द रोटेशन. ठीक आहे, आणि टेरेस्ट्रियल कोण आहेत आणि जोवियन कोण आहेत, हा सिम्पल डायग्रामने तुम्हाला समजून येते. कंपोजिशन पण तुम्हाला समजून येईल. टिल्ट म्हणजे काय असते, हे किती डिग्रीने स्लँटेड आहे, सन आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे अर्थ थोडा स्लँटेड असतो. काही आपला जो एक मेरिडियन आपण जे पास केली त्याच्यापेक्षा स्लँटेड असतो. आता लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड जेव्हा शिकू तेव्हा तुम्हाला स्लँटिंग वगैरे पूर्ण क्लिअर होऊन जाईल. 23 डिग्री नॉर्थ काय आहे, 20 डिग्री साऊथ काय आहे, तर असं समजून ते टिल्टेशनच्या रिस्पेक्टवर हे टिल्ट असतात. डिस्टन्स किती आहे सनपासून हे त्याची फॅक्ट्स आहे. आणि काही की एलिमेंट जसं की आता मी ज्युपिटरचं सांगितलं, इट इज अ लार्जेस्ट प्लॅनेट. ठीक आहे, सॅटर्नचं काय आहे, सॅटर्नला एक रिंग आहे. ठीक आहे, युरेनसचं स्पेसिफिक काय आहे, तो बाकींपेक्षा दुसऱ्या डायरेक्शनने फिरतो. का फिरतो, कारण की त्याचं एक्स्ट्रीम टिल्टवाले एक रिझन आहे. अर्थ काय आहे, ओनली प्लॅनेट ज्याच्यावर लाईफ आहे. ठीक आहे, लाईफ इज लोकेटेड ड्यू टू द गोल्डीलॉक झोन. गोल्डीलॉक झोन हा कन्सेप्ट मी 2-3 स्लाइड नंतर सांगेल. मार्स आहे त्याला रेड प्लॅनेट म्हणलं जाते, लार्जेस्ट वॉल्कॅनो असं पण म्हणलं जाते. ठीक आहे, दिस आर द सर्टन फीचर्स जे आपल्याला एकदा वाचून घ्यावं लागेल. ठीक आहे, आणि दिस आर द सर्टन बेसिक फॅक्ट. झालं आपलं बेसिक लेसन झालं. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, हा जो आहे किती नंबर ऑफ अ मून कोणत्या प्लॅनेटमध्ये आहे ते थोडं एकदा ध्यानात राहू द्या. ठीक आहे, त्याचबरोबर ना काही मूनचे नाव ना थोडेसे फॅन्सी आहेत. ठीक आहे, तर ते थोडंसं एकदा लक्षात राहत असेल तर एकदा याची रीडिंग देऊन द्या. 2-3दा जेव्हा तुम्ही वाचणार तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, जसं की इथं टायटन म्हणून आहे, सॅटर्नचं रिंग जो मून असतो. ठीक आहे, सो नोटेबल मूनचे नावं इथं आहेत, तर एकदा जस्ट गिव्ह अ रीडिंग. ठीक आहे, मग आपण ओरिजिनचं वगैरे बघितलं. आणि त्याच्यानंतर आणि हा हे तर माहिती आहे ना, हा एक लाईन बघा, अर्थ रोटेट फ्रॉम वेस्ट टू ईस्ट, अर्थ रोटेट काउंटर क्लॉकवाइज वेन वी व्ह्यू फ्रॉम द नॉर्थ पोल अँड मूव फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. ठीक आहे, आणि बस तेच आहे. आणि मग हे जे मिझोझोइक वगैरे मी तुम्हाला सांगितलं ना, हां, आणि ते स्पीडवाला जो फॅक्ट्स आहेत ते बघा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, स्पीड ऑफ अ प्लॅनेट इज सेम वेन दे आर नियरेस्ट टू द अर्थ, किंवा स्पीड ऑफ अ प्लॅनेटमध्ये काय चेंजेस येते वेन दे आर फारडेस्ट टू द अर्थ. तर बघा याचा आन्सर काय आहे, कसं असते मी तुम्हाला इथेच समजावून देते. प्लॅनेट जो असतो, स्पीड ऑफ अ प्लॅनेट इज फास्टेस्ट वेन दे आर नियर टू द अर्थ अँड दे आर स्लोएस्ट वेन दे आर फारदेस्ट टू द अर्थ. कसं, इकडे बघा, प्लॅनेट फास्टेस्ट वेन दे नियर टू द अर्थ. रोटेशनला किती टाइम लागत आहे, अच्छा एक सेकंड, अच्छा एक सेकंड, हा लॉजिक लक्षात घ्या, ते रोटेशनवाला लॉजिक नाही आहे. इथे बघा कसं असते, जो कोणता प्लॅनेट ना सन, अर्थ नाही सन म्हणायचं होतं मला. ठीक आहे, सनच्या जवळचे जे प्लॅनेट्स आहे ना दे यूज टू मूव फास्टर, आणि जे दूर आहेत प्लॅनेट ते यूज टू मूव स्लोअर. ठीक आहे, आणि हे कशामुळे आहे काय आहे त्याच्या रिलेटेड एक ना लॉ आहे, कीपर सेकंड लॉ ऑफ अ प्लॅनेटरी मोशन. त्या लॉच्या अकॉर्डिंग असं म्हणलं जाते की हे जे 2 लॉजिक्स आहेत ना ते. ठीक आहे, तर हा पॉईंट लक्षात घ्या. मी रोटेशनवाला मे बी मिस बोलताना चुकलं किंवा सांगताना ऑब्व्हियसली ते पॉईंट मिस झाला. ठीक आहे, चुकलं की रोटेशनवाला लॉजिक नाही आहे आणि का आहे, आणि रोटेशनवाला डिफरंट आहे आणि हे जे स्पीडवाला प्रश्न आहे ना हा डिफरंट विचारलेला आहे. ठीक आहे, सो हे झालं आपलं. आणि काय आहे, मूनचं वगैरे बघितलं. ओके, आता देर आर सर्टन फॅक्ट्स जे, आणि काही नावं तुम्हाला माहीत पाहिजे की गोल्डीलॉक झोन वगैरे काय आहे. ते UPSCला एकदा एक दोनदा विचारलेला प्रश्न आहे, MPSCला नाही विचारला आहे, पण मी तुम्हाला थोडंसं फॅक्ट एकदा सांगून देते. तर हे मिल्की वे झालं, सोलर सिस्टीम झालं. तर एकदा बघा आपला जो अर्थ आहे ना त्याच्याबद्दल थोडं आता बेसिक बघून घेऊ.
तर अर्थ काय आहे, पहिले तर 5व्या नंबरवर आहे, लार्जेस्ट प्लॅनेट येते. त्याला ब्लू प्लॅनेट पण म्हणलं जातं. का ब्लू म्हणलं जातं, कारण की 2/3 ऑफ द एरिया जो आहे पाण्यामध्ये आहे. ठीक आहे. अर्थचं शेप काय आहे, अर्थचं शेप आहे जिओइड शेप. ठीक आहे, जिओइड शेप म्हणलं जाते. तो पोल्समध्ये ना थोडासा असा फ्लॅट येतो. ठीक आहे, पोल्समध्ये. आणि जो आपला हा जो रिटर्न आहे इक्वेटरवाला, त्याच्यामध्ये थोडासा बल्ज येतो आणि त्या शेपला आपण जिओइड शेप असं म्हणतो. ठीक आहे. अर्थ जो आहे हॅबिच्युअल झोनमध्ये आहे. हॅबिच्युअल झोन देर असतो. ठीक आहे, एक झोन आहेत डिफरंट टाईप्स ऑफ, त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा हॅबिच्युअल झोन, ज्याच्यामध्ये लाईफ सर्वाईव्ह करते, म्हणून असं म्हणलं जाते अर्थ लाईज इन हॅबिच्युअल झोन. आणि त्या झोनला, म्हणजे हॅबिच्युअल झोन आहे त्याचं एक पर्टिक्युलर नाव आहे ज्याला आपण गोल्डीलॉक झोन म्हणतो. सो अर्थ लाय इन अ हॅबिच्युअल झोन. हॅबिच्युअल झोन ज्याच्यामध्ये लाईफ राहू शकते आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली गोल्डीलॉक झोनमध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर गोल्डीलॉक झोनची खासियत हे आहे की जो वॉटर असतो, ठीक आहे, ते वॉटरला ना लिक्विड स्टेजमध्ये राहण्याची म्हणू शकतो आपण. इट अलाउ द वॉटर टू एक्झिस्ट इन अ लिक्विड स्टेट. एक गोल्डीलॉक झोनचं एक खासियत आपण म्हणू शकतो. ठीक आहे. अर्थ झालं. अर्थचं काय पॉईंट बघा परत. अर्थ जो आहे डेन्सेस्ट प्लॅनेट आहे. डेन्सिटी जास्त आहे. एव्हरेज डेन्सिटी अराउंड 5.513 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब इतकी त्याची डेन्सिटी आहे. आता रोटेशन स्पीड कसं असते अर्थचं. ठीक आहे. रोटेशन काय असते, स्वतःच्या अवतीभोवती घुमणे. सो रोटेशन जर बघितलं तर स्पीडमध्ये तर असं दिसून येते ड्यू टू द बल्ज म्हणू शकता. तर आपण मॅक्झिमम रोटेशन आपल्याला दिसून येते, मॅक्झिमम स्पीड ॲट इक्वेटर. अँड हाऊ एव्हर वेन वी मूव टुवर्ड द पोल इट स्टार्ट टू डिक्रीज टुवर्ड्स द पोल. हे एक पॉईंट लक्षात घ्या. आता अर्थ जो आहे ना, अर्थ हा एक आपला अर्थ बनवतो. अर्थ तर एक इमॅजिनरी एक्सिस आपण वेरियस पार्टला म्हणजे प्लॅनेट्समध्ये डिवाइड केलं आहे, ज्याच्याने आपण मग मेजर करू शकतो. आपण असतं ना हे आपण ओरिजिन फॉर्म करतो, ग्राफ वगैरे तुम्ही बनवलं असेल. ठीक आहे. मग या एरियामध्ये किती अँगलवर आहे हे सर्व आपण मेजर करत होतो. ठीक आहे. हे 0 ओरिजिनमधून किती अँगल बनवत आहे. ठीक आहे. सपोज इट इज 45 डिग्री. ठीक आहे. तर अशा टाईपचं तर एक अर्थची इमॅजिनरी एक्सिस बनवण्यात आली. ठीक आहे. तर असं म्हणलं जाते की दोन एक येतात. एक येते 66.5 डिग्री. ठीक आहे. आणि एक येते 23.5 डिग्री. ठीक आहे. आता मी तुम्हाला याच्याबद्दल थोडंसं सांगते. तर बघा काय आहे. हा आपला सपोज सन आहे. ठीक आहे. आणि इकडे आपला अर्थ आहे. ठीक आहे. तर जेव्हा सपोज तुम्ही आता याला या हिशोबाने घ्या. ठीक आहे. असं आणि हा असं याला इकडे पास करा. ठीक आहे. तर हा जो अँगल बनतो, ठीक आहे, हा 66 असतो, त्याला आपण ऑर्बिटल प्लेनपासून. आणि हा जो वर्टिकल एक्सिस असतो त्याच्यापासून 23.5 डिग्री. ठीक आहे. हा समजला. तर आपण हे असं ग्राफ बनवतो ना, तुम्ही मॅथ्समध्ये शिकले असणार ना, त्याच्याच लॉजिक मी तुम्हाला समजवते, म्हणजे तुम्हाला लक्षात थोडं प्रॉपरली राहणार. ठीक आहे. सो 66 पॉईंट नाही म्हणू शकत, 66.5 डिग्री ऑर्बिटल प्लेनपासून एक अँगल बनवतो. आणि वरती जर वर्टिकल प्लेनपासून जर बघितलं 23 डिग्री अँड हाफ. ठीक आहे. किंवा 23 डिग्री 0.5 आपण हाफला 0.5 म्हणतो ना, तो हाफ डिग्री. ठीक आहे. तर हे एक्सिसचं झालं, त्यालाच आपण म्हणतो एक्झियल टिल्ट. तर डिफरंट प्लॅनेटचे डिफरंट टिल्ट आहे. ठीक आहे. समजलं ना टिल्ट कसं ड्रॉ करतो. हा आपण जेव्हा ग्राफनी आपण ड्रॉ करतो ना एखादी बॉडी, मॅथ्स 10th वगैरे 10th 11th 12th आपल्याला हे कन्सेप्ट झालेले आहेत. ठीक आहे. तर हे आपलं बेसिक झालं. गोल्डीलॉक झोन समजलं. इट इज गोल्डीलॉक झोन इज अ बेसिकली असा झोन आहे ज्याच्यामध्ये एकदम गरमी पण नसते, एकदम थंडी पण नसते. त्याचबरोबर गोल्डीलॉक झोनची एक खासियत मी सांगितली की ती वॉटरला लिक्विड स्टेटमध्ये ठेवू शकते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होते, वॉटरला लिक्विड स्टेटमध्ये ठेवू शकल्यामुळे, त्याचबरोबर अति गरमी आणि अति थंडी पण नसल्यामुळे लाईफ ला जे सस्टेन करणारी कंडिशन आहे ते तिथे कुठं ना कुठं दिसते. आणि म्हणून असं म्हणलं जाते अर्थ जो आहे तो सनच्या गोल्डीलॉक झोनमध्ये आहे, ज्याच्यामध्ये स्टेबल टेम्परेचर आणि अशा टाईपची कंडिशन राहते जे लाईफला सपोर्ट करते. ठीक आहे. हे समजलं. बेसिक पूर्ण अर्थबद्दल आयडिया दिली. एकदा रिवाईज करायची गरज आहे का? आय डोंट थिंक सो रिवाईज करायची गरज आहे, बिकॉज टाईम लागेल. परत एकदा मी परत दाखवूनच द्यावं लागेल मला. बघा, 5th ब्लू प्लॅनेट, शेप, जिओडाईल, गोल्डीलॉक हॅबिच्युअल झोन, डेन्सिटी, रोटेशन, एक्झियल टिल्ट. याचं लॉजिक मी फिगरनी ड्रॉ करून दाखवलं. गोल्डीलॉक झोनचे कारण काय आहे ते दाखवले. आता मेजर कन्सेप्ट नेक्स्ट. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता बघू आपण लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड. ज्या मुलांचं ऑलरेडी झालेलं आहे ते डायरेक्ट लेक्चर सोडून जाऊ शकतात. ज्या मुलांचं नाही झालं आहे त्यांना मी ऑब्व्हियसली शिकवायचंच आहे.
तर बघा पहिलं आहे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड. तर लॅटिट्यूडचं काय आहे बघा, अर्थ फिगर शेप इग्नोर करा. तो सपोज दिस इज अ अर्थ, ठीक आहे. तर एक याच्यावर ना आपण फॉर मार्क म्हणा किंवा आपल्याला समजण्यासाठी ना सर्टन लाईन्स ड्रॉ करण्यात आली एक्सिस नॉर्थ आणि साऊथच्या बेसिसवर आणि ईस्ट आणि वेस्टच्या बेसिसवर. सो हे जे हॉरिझॉन्टल मार्केशन आहे, ठीक आहे, त्याला आपण लॉन्जिट्यूड म्हणतो आणि जे असे आहेत वर्टिकल त्याला आपण लॅटिट्यूड म्हणतो. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे इकडे आलं तर आपलं भारत जो आहे तो इकडे कुठेतरी लाय करतो. ठीक आहे. सो लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड समजलं. लॉन्जिट्यूड जे वेस्ट टू ईस्ट असतो, वेस्ट टू ईस्ट असतो. लॅटिट्यूड नॉर्थ टू साऊथ असतो. ठीक आहे, हे समजलं. दिस आर द बेसिक फॅक्ट्स. लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड कळाला. ठीक आहे. तर जे काही ईच डिग्री, आता बघा याच्याने आपण डिग्रीने मेजर करतो. सो ईच डिग्री ऑफ अ लॅटिट्यूड इज इक्वल्स टू 69 माईल. माइल्स आपण 111 किलोमीटर पण असं म्हणतो. ठीक आहे. तर हे समजलं. लॅटिट्यूड इज अ अँगल बिटवीन द पॉईंट ऑन द अर्थ सरफेस अँड द इक्वेटर. ठीक आहे. आणि एक मेरिडियन वगैरे असते जे आपण बघू आता काही टायमानंतर. आणि एक लॉन्जिट्यूड म्हणजे आपलं हॉरिझॉन्टल लाईन, वर्टिकल लाईन्स लॅटिट्यूड. डिग्री 1 किलोमीटर बिटवीन द काय म्हणते बिटवीन टू लॅटिट्यूड मधलं जे डिस्टन्स असतो ना तो 1 किलोमीटर असतो. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आता आपल्याला काय झालं फॉर डिमार्केशन आणि टाईम झोनसाठी म्हणा. ठीक आहे. आणि आपल्याला पूर्ण डिग्री किंवा कोणता कंट्री कोणत्या लॅटिट्यूडमध्ये आहे लॉन्जिट्यूडमध्ये आहे त्याच्यासाठी एक बेस ऑफ रेफरन्स म्हणजे एक रेफरन्स ड्रॉ करण्यात आली. ठीक आहे. आता हे रेफरन्स ड्रॉ करलं तर त्याला आपण काय म्हणतो, एक प्राईम मेरिडियन म्हणतो. सो प्राईम मेरिडियन बेसिकली काय असतो, प्राईम मेरिडियन हे मी तुम्हाला सांगितलं ना लॉन्जिट्यूड. ठीक आहे. तर प्राईम मेरिडियन इज अ 0 डिग्री लॉन्जिट्यूड. ठीक आहे. प्राईम मेरिडियन म्हणजे 0 डिग्री लॉन्जिट्यूड. आणि बेसिकली प्राईम मेरिडियन UK, फ्रान्स, अल्जेरिया आणि अंटार्क्टिका सारखे जे कंट्रीज आहेत तिथून तो पास होतो. ठीक आहे. इंडियामधून पास होतो का प्राईम मेरिडियन? नाही होत. ठीक आहे. तर हे झालं प्राईम मेरिडियन. आणि आपल्याला ऑब्व्हियसली रेफरन्ससाठी की कोणती कंट्री कोणत्या याच्यात आहे हे सर्व माहीत करण्यासाठी लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड ड्रॉ करण्यात आली. प्राईम मेरिडियन संपलं. त्याचबरोबर आता आपल्याला टाईम माहिती करायचं होतं. तर टाईम माहिती करण्यासाठी काय केलं, एक इंटरनॅशनल इंटरनॅशनल डेट लाईन म्हणून डिसाईड करण्यात आली. बेसिकली हे काय करते, हे या टाईम लाईन ही लाईन जी असते त्याच्या रेफरन्सने आपण काय मेजर करतो, चेंजेस इन डेट किंवा आपण टाईम पिरियड जो आहे ते मेजर करतो. ठीक आहे. सो इंडियाचा पण एक स्टँडर्ड टाईम आहे, इंडियन स्टँडर्ड टाईम आपण म्हणतो. तसंच एक इंटरनॅशनल डेट लाईन असते त्याच्या रेफरन्सवर आपण पूर्ण टाईम वगैरे मेजर करतो. तर बघा काय आहे हे टाईमसाठी आणि हे डिस्टन्ससाठी मी सांगितलं 0 टाईम मेरिडियनवालं एक लॉजिक ते. आता टाईम लाईन आहे इंटरनॅशनलची एक बनवण्यात गेलेली आहे. तर आता प्रश्न पडला की हे कुठं आहे. पहिले तर हे तुम्हाला माहीत पाहिजे की एक ना रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी ग्रीनविच इंग्लंडमधून ना बेसिकली हे जे लॉन्जिट्यूड आहे आपलं टाईम मेरिडियनवालं ते पास होते. ठीक आहे. म्हणजे तिथं मेजर रेफरन्स आहे आणि तिथून पूर्ण आपण मग स्टडी वगैरे एक्सटेंड केली. ठीक आहे. त्याचबरोबर आता आपण हा सर्कल आहे, लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आपण ड्रॉ केलेले आहेत. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितली ईच 1 डिग्री लॅटिट्यूड इज इक्वल्स टू 111 किलोमीटर हे एक सांगितलं. त्याचबरोबर कसं असते, जो काय अँगल बनवतो ना अँगलच्या बेसिसवर जो आहे टाईम पिरियडमध्ये आपल्याला चेंजेस दिसून येते. तर असं म्हटलं जाते की 1 डिग्री अँगल इज इक्वल्स टू 60 मिनिट्स ऑफ 60 मिनिट्स. ठीक आहे. तसंच अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही आपण बघतो की टाईम मेरिडियनचं किंवा टाईम जो बघतो स्टँडर्ड टाईम, ठीक आहे, तिथं आपण बघतो ना की 36 डिग्री 5 मिनिट नॉर्थ वगैरे. ठीक आहे. तर असं म्हणलं जाते हे जे 1 डिग्री असते 1 मिनिट ऑफ अँगल इज इक्वल्स टू 60 सेकंड की हे जे डबल डॅश असतो ना त्याला सेकंड म्हणतो, 60 सेकंड अँगलच्या इक्वल असतो. हे पण एक पॉईंट लक्षात घ्या. ठीक आहे. का बरं इम्पॉर्टंट आहे, कारण की PYQ आलेला आहे याच्यावर.
ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरनॅशनल टाईम मेजर करायचं आहे. हां हे बघा, एक सेकंड. कुठं गेलं, हे बघा हा वाला प्रश्न बघा. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला थोडंसं क्वेश्चन्स प्रॉपरली सांगत आहे आणि त्याचबरोबर इथे त्याचं प्रश्नाचं फॉर्म्युला पण आणलेला आहे मी. आपलं हे PYQ बुक्स लेटचं आहे. एक मिनिट. दिस इज अ लेंदी लेसन, थोडं टाईम कन्झ्युमिंग आहे पण काही करू नाही शकत आता याच्यामध्ये आपण. दिस इज अ फॉर्म्युला. ठीक आहे, दिस इज अ फॉर्म्युला एंटायर. ठीक आहे, सेकंड क्वेश्चनसाठी. सो याच्यासाठी आणि परत थर्ड क्वेश्चनसाठी पण हा एक आहे. ठीक आहे, इंटरनॅशनल टाईमलाईनवाला. ठीक आहे, तर म्हणून मी थोडंसं हे तुम्हाला सांगितलं. लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड 1 डिग्री अँगल 60 डिग्री 1 डिग्री अँगल इक्वल्स टू 60 सेकंडवालं आणि हे डॅश वगैरे काय असते, डिग्री वगैरे काय असते हे सांगितलं. तर आता प्राईम मेरिडियन समजलं काय असते, रेफरन्ससाठी करण्यात आलं ड्रॉ वगैरे. तर इंडियामध्ये काय करण्यात आलं, आता हे तच होतं. तर इंडियामध्ये ना एक इंडियाचं स्टँडर्ड टाईम आहे, इंडियन स्टँडर्ड टाईम, जो ना 82.5 डिग्री ईस्ट लॉन्जिट्यूडला लोकेटेड आहे. आता हे असं आहे ना, एक आपली 0 डिग्रीवाली झाली लॉन्जिट्यूड. ठीक आहे, मग आपण इकडे आहोत तर आपली जे आहे ते जिथून पास होते ते जो आपण हा भाग असेल तर हा 82 डिग्री हाफ ईस्टला येतो. त्याचबरोबर हे कोणत्या स्टेट्समधून पास होते हे याच्यावर आपल्याला एक माहिती राहायला पाहिजे. सो UP MP, जसं की यावर्षी विचारलं ना टॉपिक ऑफ कॅन्सर कुठून पास होते इंडियामध्ये, तर तसंच आपलं इंडियन स्टँडर्ड टाईम कुठून पास होते. तर UP MP छत्तीसगड ओडिसा आंध्र प्रदेश इथून पास होते. ठीक आहे, त्याचबरोबर कोणत्या सिटीजमधून पास होते तर सिटीज पण बघा, कानपूर, भोपाल, रायपूर, भुवनेश्वर, विजयवाडा. ठीक आहे, त्याचबरोबर टाईम डिफरन्स जो आहे, जो आपला ग्रीनविच टाईम आहे, जो इंटरनॅशनल डेडलाईनवाला टाईम आहे आणि इंडियन स्टँडर्ड टाईममधला डिफरन्स काय आहे. डिफरन्स आहे आपला 5 hour 30 minute अहेड. जो इंडियन स्टँडर्ड टाईम आहे तो 5 घंटे 30 मिनिट आपण समोर आहो आपल्या जो मेजर टाईमचा रेफरन्स आहे ना त्याच्यापासून. समजलं. त्याच्यामुळे आपण जेव्हा फॉर्म्युला बघतो तर आपल्याला जर इंडियन इथं काय दिलं असेल की जर 12 वाजले आहेत इंडियामध्ये तर आपल्याला ग्रीनविच इंटरनॅशनल टाईममध्ये किती हे दिसणार. ठीक आहे, याला एकदा इरेज करून दाखवते. ठीक आहे, दुसऱ्या कलरने घेऊन घेऊ. सपोज वी टेक ग्रीन कलर. तर बघा इथं म्हटलं की 12 वाजले इंडियामध्ये ते ग्रीनविच इंडियन स्टँडर्ड टाईममध्ये काय राहणार. तर इथे बघा फॉर्म्युला 5 घंटे 30 मिनिट आपण समोर आहोत, तर त्याच्या अकॉर्डिंग याला तुम्ही कॅल्क्युलेट करून सॉल्व करू शकता. ठीक आहे, समजलं, लॉजिक समजलं, कन्सेप्ट समजलं, काउंट केलं होतं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडचं ते पण समजलं. आता आपण बघू नेक्स्ट टॉपिक. आय थिंक 1 घंटा झालंच का 2 घंटे झाले काय माहिती, मलाही लक्षात येत नाही आहे. सो हे समजलं तुम्हाला किती काय आहे, थोडंसं लेंदी आहे लेसन. ठीक आहे, मग आपण बघू अर्थ. काही तुम्ही आता फॅक्ट्स लक्षात ठेवा की असे आहेत तर आहेत. ठीक आहे, तर तुम्ही 2-3 टॉपिक्स मी तुम्हाला सांगते. तर बघा, एक आहे अर्थ जिओमॅग्नेटिक फील्ड. तर अर्थ जो आहे ना, अर्थमध्ये डिफरंट एलिमेंट्स आहे, मेटल्स आहे, अर्थच्या याच्यामध्ये मिळते. त्याच्यामुळे ना अर्थला एक मॅग्नेटिक फील्ड असते त्याच्याजवळ, त्याला आपण जिओमॅग्नेटिक फील्ड म्हणतो. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे ना जे मॅग्नेटिक डायपोल्स आहेत ना ते आपल्याला दिसून येतात. जसं हा अर्थ आहे तर असं म्हणलं जातं त्याच्यामध्ये वेरियस आयटम्स वगैरे असतात. तर इथून एक सेकंड, हे असं असं, हे असं असं आणि हे असं असं, हे इकडून असं 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 असं, जसं मॅग्नेटचं असते ना तसं. ठीक आहे, तर याला आपण असं इकडे आपले नॉर्थ असते, इकडे साऊथ असतो. तर अर्थमध्ये वेरियस मटेरियल्स वगैरेमुळे मॅग्नेटिक पोल किंवा मॅग्नेटिक जे असते जिओमॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते, त्याला आपण काय म्हणतो मॅग्नेटिक डायपोल असं म्हणतो. ठीक आहे, आणि ते कुठे ना कुठे आपल्याला त्याचं एक लॉजिक मी तुम्हाला सांगेल जस्ट 2-3 सेकंड नंतर. आणि हे जे मॅग्नेटिक फील्ड जनरेट व्हायचे तेच रिझन आहे बिकॉज आपण जेव्हा अर्थचं इंटिरियर बघू ना त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की अर्थमध्ये ना लिक्विड फॉर्ममध्ये ना आउटर कोर वगैरे असतो. ठीक आहे, त्याचबरोबर टेम्परेचर प्रेशर कंपोजिशन डिफरन्समुळे ना सर्टन करंट फ्लो होतात, ज्याला आपण कन्व्हेन्शन करंटमध्ये शिकू. ठीक आहे, पण सध्या हे थोडंसं बेसिक अर्थ रिलेटेड आहे म्हणून मी तुम्हाला डायरेक्टली इथे सांगते. पण आपण जेव्हा हे कन्व्हेन्शन करंट ची थेरी वगैरे शिकू त्याच्यामध्ये तुम्हाला एंटायर क्लिअर होऊन जाईल. पण सध्यासाठी लक्षात घ्या अर्थच्या वेरियस मटेरियल्स त्याच्या कोरमध्ये इंटेरियरमध्ये असल्यामुळे सर्टन मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते, त्याला आपण जिओमॅग्नेटिक फील्ड म्हणतो आणि ते अर्थच्या असं असं अवतीभोवती असते. ठीक आहे, तर असं काय असते बघा, अर्थचा जो साऊथ असतो, आता हा अर्थ आहे, आपण इन जनरल याला काय म्हणू, सपोज हा आपला जिओग्राफिकली साऊथर्न पार्ट आहे सपोज.
ठीक आहे, साऊथ पार्ट आहे आणि हा सपोज हा जिओग्राफिकली आपला नॉर्थन पार्ट आहे. तर अर्थची मॅग्नेटिक फील्ड जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो ना त्या टाइमला असं म्हणलं जाते अर्थची मॅग्नेटिक फील्ड जस्ट अपोजिट असते जिओग्राफिक फील्डचं, दॅट इज पोल्स जे असतात. तर असं म्हणलं जाते मॅग्नेटिक नॉर्थ पोल साऊथ पोलच्या जिओग्राफिकल साऊथ पोलच्या अपोजिटमध्ये म्हणजे इथे राहणार आणि इकडे जो आहे मॅग्नेटिक साऊथ पोल राहील. ठीक आहे, सपोज जिओग्राफिकल नॉर्थ आपला इकडे राहणार. इन शॉर्ट हा अर्थ आहे, याचा जर नॉर्थ हा आहे तर इकडे मॅग्नेटिक साऊथ राहील आणि इकडे जर आपला साऊथ आहे तर इकडे मॅग्नेटिक नॉर्थ राहील. जस्ट रिव्हर्स असतो. ठीक आहे, हे समजलं. आणि का बरं असते ते पण समजलं. ठीक आहे, रिव्हर्सलवाला समजलं. आणि कसं असते जिओमॅग्नेटिक रिव्हर्सल ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड, हा जो मॅग्नेटिक फील्ड असतो ना तो इंटरचेंज होत असतो. ठीक आहे, आणि याला बरेच 1000पेक्षा 1000 2000 बरेच थाउजंड्स ऑफ इयर लागून जातात. सो एका पर्सनच्या लाईफ टाईम मधलं तर ती ही गोष्टच नाही आहे. ठीक आहे, तर हे जे मॅग्नेटिक फील्ड्स असतात ते ओव्हर अ पिरियड टाईम रिव्हर्स होत राहतात. ठीक आहे, आणि त्याला मिलियन्स ऑफ इयर्स लागतात. ठीक आहे, हे आपल्याला कसं माहीत झालं, हे आपल्याला सी स्प्रेड जे असते सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी या थेरीजने वगैरे आपल्याला माहिती पडलं. ठीक आहे, त्याचबरोबर हे जे जिओमॅग्नेटिक फील्ड्स आहेत ना त्याचा वापर किंवा त्याचा यूज काय आहे, तर सर्वात पहिले ते आपल्याला ॲज अ प्रोटेक्टिव्ह शिल्ड म्हणून ॲक्ट करतात. प्रोटेक्टिव्ह शिल्ड कोणापासून? सोलर विंड्सपासून. कारण की मी ऑलरेडी सांगितलं इनर जे हे असतात प्लॅनेट्स, तिथं आपल्याला सोलर विंडची जे इन्फोर्समेंट असेल किंवा फोर्स जास्त असतो ॲज कम्पेअर टू आउटर प्लॅनेट्स. सो इनर प्लॅनेटला प्रोटेक्ट करण्यासाठी जिओमॅग्नेटिक फील्डचा वापर असतो किंवा तो मेजरली ॲज अ प्रोटेक्टिव्ह शिल्ड म्हणून ॲक्ट करतो. त्याचबरोबर ना तुम्ही आपण काही टायमानंतर एक सर्टन कॉन्सेप्ट बघू अरोरा म्हणून. आता तुम्ही बरेच बघितले असे, बरेच इन्फ्लुएन्सर्स वगैरे जात असतात नॉर्थ आणि साऊथला टू गेट अन आयडिया, ज्याच्यामध्ये अरोला बोर्सिलिस आणि अरोला ऑस्ट्रेलिस बघायसाठी. तर याच्यामध्ये काय असते, ड्यू टू आता जसं मी बघितलं मॅग्नेटिक फोर्स असते. ठीक आहे, आणि मॅग्नेटिक आहे म्हणजे सर्टन चार्ज पार्टिकल असतात. तर हे जे चार्ज पार्टिकल मेजरली पोलमध्ये असतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये ना ड्यू टू सर्टन कधी कधी काय होतं, ड्यू टू सर्टन एक्साइटेड ॲटम्समुळे, ठीक आहे, जसं की ऑक्सिजन नायट्रोजनच्या प्रेझेन्समुळे ना हे मॅग्नेटिक जे काही पार्टिकल्स असतात त्याच्यामध्ये काही असं कंडिशन्स अराईज होते ज्याच्यामुळे नॉर्थ पोलला, ज्याला आपण अरोला बोर्सिलिस म्हणतो, आणि साऊथ पोलला ज्याला आपण अरोला ऑस्ट्रेलियास म्हणतो, त्याच्यामध्ये ना कलर डिफरन्स दिसून येतो. तर आपल्याला मी आता इथे डिस्प्ले तर नाही करता येईल आणि सर्च करण्यामध्ये वेळ जाईल, त्याच्यापेक्षा तुम्ही बघून घ्या अरोला ही नावं लिहून. आणि आय थिंक माहीतच असेल, बरेचदा बघितलं नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये अरोरा बोर्सिलिस नाही बोरेलिस आणि अरोरा ऑस्ट्रेलिस साऊथमध्ये. ठीक आहे, तर हे दोन दिसून येतात जस्ट ड्यू टू द एक्साइटेड ऑक्सिजन अँड नायट्रोजन ॲटम्समुळे, आणि चार्ज पार्टिकल्स असतात पोल्समध्ये. आणि ऑब्व्हियसली हे एक मेजर दिसून येते आपल्याला जिओमॅग्नेटिक फील्डमुळे काय फरक वगैरे येते. त्याचबरोबर आपला हा जो जिओमॅग्नेटिक इन्फ्लुएन्स आहे त्याच्यामुळे आपल्याला परत काही फायदे पण होतात, जसं की आपल्याला नेव्हिगेशनसाठी वगैरे हेल्प होतो. त्याचबरोबर ना बरेच सारे जे पक्षी असतात ना, बर्ड्स वगैरे असतात, ते त्यांचे डायरेक्शन डिसाईड करण्यासाठी वगैरे ना हे मॅग्नेटिक फील्ड किंवा मायग्रेशनच्या वगैरे टाईमला याचं मॅग्नेटिक फील्डचं किंवा एक रेफरन्स घेतात. ठीक आहे, तर असं टाईपनं वेरियस थेरीजने आपल्याला माहीत झालं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर जेव्हा आपण सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी बघू त्याच्यामध्ये पण तुम्हाला माहीत होईल एजेस ऑफ अ रॉक्स जे असतात, एजेस ऑफ अ रॉक दे आर ऑल्सो, म्हणजे हे जे मॅग्नेटिक कंडिशन आहे, ठीक आहे, ते पण आपल्याला हेल्प करते टू आयडेंटिफाय द एजेस ऑफ अ रॉक्स. ठीक आहे, आणि मी जसं सांगितलं ना हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम रिव्हर्स होत चालते. ठीक आहे, तर याच्याने आपण एजेस ऑफ रॉक पण इंडिकेट किंवा शिकू शकतो किंवा त्याच्याबद्दल माहिती होऊ शकते. सो दिस आर द पॉईंट जे आपल्याला जिओमॅग्नेटिक फील्डबद्दल माहिती पाहिजे. त्याच्यानंतर ना हे ते एक पॉईंट झालंच. त्याच्यानंतर एक आहे अर्थ आहे ना, त्याच्यामध्ये ना सर्टन हीट झोन्स असतात. ठीक आहे, हीट झोनच्या बेसिसवर ना अर्थला थोडं कॅटेगरायझेशन करण्यात आलेलं आहे. सो हा अर्थ आहे, तर अर्थमध्ये हे जे खालचे असतात त्याला फिरिड झोन असं म्हणलं जातं, आर्थिक सर्कलच्या जवळपास. मग हा टेम्परेट झोन असतो, मग हा टोराईड झोन असतो. ठीक आहे, हा एक आहे हेमिस्फिअरचा सेम कॉपी पेस्ट, हा टोराईड झोन, हा टेम्परेट झोन आणि हा फ्रीज झोन. ठीक आहे, हीटच्या बेसिसवर सर्टन झोन्सचं कॅटेगरायझेशन केलं आहे. आता बघा टोराईड झोन ज्याला आपण म्हणू ते कुठं आहे, ट्रॉपिकल जवळ आहे. ट्रॉपिकल्स वगैरे शिकू, पण सध्यासाठी लक्षात घ्या एक ट्रॉपिक ऑफ कॅन्सर वगैरे पास होतो 23 डिग्री नॉर्थमधून, आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन पास होतो इथं बघा 23 डिग्री नॉर्थ, आणि हा 23 डिग्री साऊथ. इथं आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि इथं आहे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. ठीक आहे, तर टोरिड झोनमध्ये काय असते, ज्या आता इकडे सन आहे, सपोज हा आपला सन आहे. ठीक आहे,
तर या झोन, याला आपण ट्रॉपिकल झोन पण म्हणतो. आणि याच्यामध्ये ना सनची जे सनलाईट आहे ती डायरेक्टली आपल्याला मिळते थ्रू आउट द इयर. सन डायरेक्टली हिट मिळल्यामुळे काय होते, आपल्या इथे काय दिसून येणार, हॉट टेम्परेचर दिसून येणार. ठीक आहे, इथे डायरेक्ट आली तर त्याच्यामुळे आपल्याला काय दिसून येते, डायरेक्ट सनलाईट येते. त्याचबरोबर टेम्परेचरमध्ये चेंजेस दिसून येतात किंवा हेवी रेन वगैरे इथे दिसून येते या झोनमध्ये. त्याच्यानंतर आपण टेम्परेट झोनकडे गेलो. आता हा टेम्परेट झोन, हा जो आहे हा टेम्परेट झोन. आता टेम्परेट झोनमध्ये काय होणार, सनची रेस डायरेक्टली पडेल का, नाही, इकडे थोडीशी स्लँटिंग पडेल. ठीक आहे, टेम्परेट झोनमध्ये पहिले तर स्लँटिंग पडेल. स्लँटिंग पडल्यानंतर काय होणार, ऑब्व्हियसली मॉडरेट टेम्परेचर दिसून येणार आणि सीझन्स वगैरे थोडे दिसून येणार, टेम्परेचरमध्ये व्हेरिएशन दिसून येईल. त्याच्यानंतर फ्रीड झोन. आता इथे तर परत जास्त स्लँटिंग पडेल आणि इथं स्लँटिंग पडल्यामुळे म्हणजे सनलाईट कमी आल्यामुळे काय होणार, आपल्याला तिथे थंडी दिसून येणार, कोल्ड एक्स्ट्रीम टेम्परेचर राहील, दॅट इज लॉंग विंटर सिच्युएशन दिसून येईल. सो दिस इज द हीट झोन. झालं. आता दोन कन्सेप्ट हे ते एक झालं. त्याचबरोबर हीट झोनबद्दल बघितलं. आता आपण बघू नंतरचा पॉईंट, ज्याच्यामध्ये आपण बघू थोडंसं मी रोटेशनबद्दल एक आयडिया देते आणि रिव्हॉल्युशनबद्दल थोडा आयडिया देऊन देते. तर बघा, रोटेशन म्हणजे काय होते, मी तुम्हाला सांगितलं की स्वतःच्या अवतीभोवती घुमणे. तर अर्थ कसा फिरतो, अर्थ फिरतो फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. अर्थला किती टाइम लागते, 24 घंटे लागतात. ठीक आहे, तर हे जी रोटेशनची स्पीड आहे त्याच्याबद्दल पण सांगितलं. स्पीड कमी असते कुठे, पोल्सकडे. ठीक आहे, त्याचबरोबर एक्स्ट्रीम पोलवर 0 दिसून येते, कारण की बघा ना स्वतः इथं असंच होणार ना, आणि इकडे कसं येणार, इक्वेटरवर मॅक्झिमम दिसून येणार. आता याचा इफेक्ट काय होतो ते आपल्याला महत्त्वाचं आहे. तर रोटेशनमुळे आपल्याला दिवस आणि रात्र, नाईट आणि डे हे दिसून येतात. सनलाईट ज्या बाजूला प्रकाश पडतात तिथं सकाळ राहते, जिथे प्रकाश नाही पडतात तिथं रात्र राहते. त्याचबरोबर एक फिनोमेना आहे जो आपण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम शिकणार, ते आहे कोरोलिस फोर्स. तो कोरोलिस फोर्स जो आहे, कोरोलिस फोर्स. आता कोरोलिस फोर्स जो आहे बेसिकली हा अपरंट फोर्स म्हणला जाते ड्यू टू द रोटेशन ऑफ अर्थ. आणि हे ना विंड्स आणि ओशनचे डिरेक्शन, ओशन करंट आहे त्याचं डिरेक्शनला वगैरे डिफ्लेक्ट करतो. कोरोलिस फोर्स आपण इन डिटेल नंतर शिकू. जस्ट मी तुम्हाला इफेक्ट्स काय असतात त्याच्यासाठी मी इथे सांगितलं आहे. इन डिटेल आपण क्लायमेटॉलॉजीमध्ये बघू. त्याचबरोबर जो आपला डेली टाईम डिफरन्स आहे ना, टाईमचा फरक, आपण इंटरनॅशनल डेट टाइम फॉलो करतो आणि IST आहे आपलं इंडियन स्टँडर्ड टाइम, त्याच्या डिफरन्ससाठी पण रोटेशन युजफुल आहे. ठीक आहे. सेकंड कन्सेप्ट असतो आपला रिव्हॉल्युशन. ठीक आहे. आता रिव्हॉल्युशन म्हणजे काय असते, एखाद्या बॉडीच्या अवतीभोवती फिरणे. सो रिव्हॉल्युशन किती दिवसात कंप्लीट होतं, 365.5 डेज. ठीक आहे, 365 डेज. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये दोन फिनोमेना येतात. एक असते पेरिहॉलिक एपिलिनियन अँड पेरिलिनियन. एपिहॉलिक नाही, एपिलिनियन अँड पेरिलिनियन. आता हे दोन नावं आधीच बघितले होते बघा, मी स्टार्टिंगला सांगितले. तर पेरिलियन म्हणजे काय असते, क्लोज टू सन. आणि एपिरिलियन म्हणजे काय असते, फार फ्रॉम सन. आता बघा ना, हे कोणाच्या तरी अवतीभोवती फिरत आहो ना. तर आता बघा, सनच्या अवतीभोवती, आता हा सन आहे आपला. ठीक आहे, त्याच्या अवतीभोवती जेव्हा अर्थ फिरतो ना, तर त्या टाइमला काही केसेस आपल्याला दिसून येतात. तर 4 केसेस दिसून येतात. ठीक आहे. एक कंडिशन येणे, इथे एक सन आहे आपला, अर्थ आहे, अर्थ आणि अर्थ. तर एक कधी काही कंडिशन येईल, कधी एपिरिलियन कंडिशन येईल, कधी पेरिलियन येईल, म्हणजे फारदेस्ट ऑफ द सन आणि जवळ राहणार सनच्या. तर या सर्वामुळे ना आपल्याला पहिले तर क्लायमेट दिसून येतात आणि दुसरं आहे मग आपल्याला हे जे फिनॉमिना होते त्याच्यामुळे व्हेरिएशन इन डे नाईट आणि सीझन वगैरे दिसून येतात. ठीक आहे. त्याचबरोबर ह्या सर्व कन्सेप्टने आपण एक परत इक्विनॉक्स, पेरिनॉक्स किंवा समर सोलॅस्टिक, विंटर सोलॅस्टिक हा आला पण कन्सेप्ट बघू. तर सध्यासाठी इथं लक्षात घ्या, हे तर आहे. तर सर्वात आधी रोटेशननी काय होते ते पहिले बघा, रिव्हॉल्युशननी काय होते. पहिले तर सीझन्स होतात. ठीक आहे. आता सीझन बेसिकली रिव्हॉल्युशननी होतात का, नाही, सीझन्स होतात. ज्या रिव्हॉल्युशन करताना जे टिल्ट होते ना, टिल्ट अर्थची एक्झियल टिल्ट मध्ये जे फरक येते, दॅट इज अर्थच्या टिल्टमुळे जो सीझनमध्ये फरक पडतो. ठीक आहे. सो जर प्रश्न आला, रिव्हॉल्युशन कॉज द चेंज इन सीझन, सो येस, रिव्हॉल्युशन समहाऊ इफेक्ट द चेंज इन सीझन. हावेवर मेजरली जो अर्थचा टिल्ट असतो, अर्थचा एक्झियल टिल्ट असतो, जसं की मी सांगितलं ना, कधी 66 असतो, कधी तो रोटेट करताना टिल्टमध्ये तो थोडासा चेंज येतो. तर या साईडला जेव्हा राहणार, सन इकडे आहे, या साईडला
एक सीझन राहील, इकडे दुसरं राहणार. अंधार सकाळवाला तिथे एक झालं, पण त्या सीझनमुळे टिल्टमुळे सीझनमध्ये पण फरक पडतो. ठीक आहे. अर्थ जसं पोझिशन चेंज करतो तसं तसं कुठं समर दिसून येते, कुठं विंटर दिसून येते. ठीक आहे. तर सीझनमुळे टिल्टमुळे फरक पडतो. त्याचबरोबर सकाळ किंवा रात्र किती लेंदी आहे किंवा किती शॉर्ट आहे. जसं की आपण म्हणतो ना की विंटर्समध्ये रात्र लंबी होऊन जाते. ठीक आहे. लॉंग विंटर्स असतात आणि आपल्याकडे समर्समध्ये दिवस लंबे असतात. ठीक आहे. तर हे सर्व फिनॉमिना रिव्हॉल्युशन ऑफ अर्थमुळे होतो. ठीक आहे. हे एक समजलं. त्याचबरोबर काय असते बघा, अर्थ जेव्हा या कंडिशनला असतो तर 21 मार्चला इथे एक कलर चेंज करायलाच पाहिजे. ठीक आहे. तर इथे 21 मार्चला, इकडे 22 डिसेंबरला, कसंही घेऊ शकता कोणत्या डायरेक्शनला तुम्ही, 23 सप्टेंबरला आणि इकडे 21 जूनच्या जवळपास. तर काय होते, हा अर्थ असा असतो ना, अर्थची फिरण्याची एक बाजू अशी असते. ही अर्थ, सॉरी बरोबर नाही झाला, पण तुम्ही समजून घ्या. तर या सर्व रोटेशनमुळे जेव्हा रोटेट करतो ना, त्याच्यामुळे डिफरंट सीझन्स तर दिसून येतात. त्याचबरोबर ना कधी कधी काय होते, आपल्याला इक्विनॉक्सची कंडिशन अराईज होते आणि कधी कधी असं होते की सोलेस्टिक आणि सोलेस्टिकवाली कंडिशन अराईज होते. आता इक्विनॉक्स म्हणजे काय असते तर बघा, ज्या दिवशी 21 मार्च असतो आणि 23 सप्टेंबर असतो, या टाईमला काय होते, अर्थची जे टिल्ट आहे, अर्थची जे टिल्ट आहे विथ रिस्पेक्ट टू सन ती 0 होऊन जाते. ठीक आहे. मेजरली विच इज मीन्स आयदर नायदर, सॉरी विच मीन्स, आता टिल्ट 0 होते म्हणजे काय, विच मीन्स नायदर द नॉर्थ पोल नायदर नॉर द साऊथ पोल आर टिल्टेड टुवर्ड द सन, दॅट इज दे आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम द सन. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, इक्विनॉक्स सिच्युएशन. दॅट इज 21 मार्चला इक्विनॉक्स सिच्युएशन असते, 26 एप्रिलला इक्विनॉक्स असते. हे साऊथमध्ये असते आणि हे नॉर्थमध्ये असते. मेजरली साऊथमध्ये नॉर्थमध्ये नाही, म्हणजे हा ऑब्व्हियसली रोटेट होत आहे. तर ही कंडिशन दोनदा अराईज होतात वर्षातून. ठीक आहे. तर एकदा कधी 21 मार्चच्या जवळपास ते सप्टेंबरच्या जवळपास, कधी त्या टाईमला अर्थची जे टिल्ट आहे ते सनच्या रिस्पेक्टमध्ये 0 होऊन जाते. ठीक आहे. हे टिल्ट जे आहे ते सर्वकडे सिमिलर राहणार. सपोज हा येल्लो कलर, आता इथे कलर येणार का नाही येणार माहिती नाही. अच्छा, हे होत नाही आहे प्रॉपरली. ठीक आहे. तर हे जे कंडिशन आहे, हा पूर्ण एक सर्कल होता आणि हा एक सर्कल, टिल्ट इथे राहणार नाही, 0 होऊन जाईल. हाऊएव्हर जर ही सिच्युएशन अशी झाली की ज्याच्यामध्ये एका हेमिस्फिअरचा जो आहे टिल्ट इथे दिसून येतो. आता बघा, हा आता सूर्यप्रकाश येईल, सूर्याभोवती राहणार ना, हे इकडे इकडे पण राहणार ऑब्व्हियसली, पण हे सर्वांना इक्वल राहील. तर टिल्ट विथ रिस्पेक्ट टू अर्थ जी टिल्ट आहे विथ रिस्पेक्ट टू सन 0 होऊन जाते. पण एक येते समर सोलिस्टिक आणि एक येते विंटर सोलिस्टिक. तर बघा, समर सोलिस्टिक कधी असते, हा जो नॉर्थ हेमिस्फिअर आहे ना, आता ऑब्व्हियसली हा नॉर्थ हेमिस्फिअर आहे आणि हा साऊथ हेमिस्फिअर आहे. तर याच्यामध्ये काय होते, साऊथ हेमिस्फिअरमध्ये मेजरली समर्स 21 डिसेंबरच्या इथे दिसतात आणि नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये म्हणजे जिथे आपण राहतो तर डिसेंबरच्या जवळपास आपल्याला विंटर दिसेल. आपलं कंडिशन इमॅजिन करा. आणि या साईडला जर आपण जानेवारीचा टाईम, जूनचा टाईम घेतला तर आपल्याकडे नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये समर दिसणार आणि इकडे साऊथ हेमिस्फिअरमध्ये विंटर दिसेल. नॉर्थ आणि इकडे साऊथ. तर काय होते बघा, हे तर एक झालं पॉईंट. आता अर्थची इथे टिल्ट दिसत आहे आपल्याला. ठीक आहे. आणि ह्या टिल्ट असल्यामुळे काय दिसून येते, एका साईडला आपल्याला एंटायर म्हणजे एका साईडला मॅक्झिमम पोर्शनमध्ये टिल्ट वाली सिच्युएशन जेव्हा अराईज होते तर त्या टाईमला इकडे विंटर सॉलिस्टिकची सिच्युएशन अराईज होते आणि एका टाईमला आपल्याला इकडे बघितलं तर हे समर सॉलिस्टिकवाली सिच्युएशन अराईज होते 24 जूनला नॉर्थन हेमिस्फिअरच्या रिस्पेक्टमध्ये. ठीक आहे. इकडे जसं टिल्ट 0 होऊन जात होती तर या टाईमला इथं ना आपल्याला मॅक्झिमम टिल्ट दिसते. मॅक्झिमम टिल्ट या डिरेक्शनला दिसते, म्हणजे या टाइम पिरियडमध्ये 22 डिसेंबर आणि 21 जूनला, आणि इकडे 0 टिल्ट दिसून येते. तर जेव्हा 0 टिल्ट असते तेव्हा इक्विनॉक्सची सिच्युएशन होते आणि जेव्हा मॅक्झिमम टिल्ट असते तेव्हा समर सॉलिस्टिक किंवा विंटर सॉलिस्टिक असते अकॉर्डिंग टू द व्हेरियस टेम्परेचर. ठीक आहे. म्हणजे व्हेरियस हेमिस्फिअर. नॉर्थमध्ये काय असते, जसं डिसेंबरला नॉर्थमध्ये विंटर असतात, तर इकडे विंटर आणि इकडे आपलं विंटर सॉलिस्टिक, आणि आपण जे साऊथमध्ये इकडे समर असतात. इकडे 21 जूनच्या इकडे नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये समर असतात, तर समर सॉलिस्टिक. ठीक आहे. हे नावं समजले. मॅक्झिमम टिलच्या इथे समर सॉलिस्टिक आणि इकडे हे विंटर सॉलिस्टिक. आणि आय थिंक प्रश्न समर सॉलिस्टिक विंटर सॉलिस्टिक हे बघा, हा एक स्टँडर्ड टाईमवाला प्रश्न आहे PYQचा. आणि मग इकडे
असेल कुठेतरी प्रश्न, आता शोधण्यामध्ये वेळ नाही घालवत कारण की बराच आपला टॉपिक राहिलेला आहे. हे समजलं, कळलं काय हे समर सॉलिस्टिक, विंटर सॉलिस्टिक हे सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही एकदा रीडिंग दिलं तर होऊन जाईल. NCERT वाचताना पण तुम्हाला क्लॅरिटी होऊन जाईल. जिओमॅग्नेटिक फील्डबद्दल वगैरे पण मी तुम्हाला आयडिया दिलेलं आहे. आता आपण बघू एक ना तुम्ही हे थोडंसं तितकं इम्पॉर्टंट नाही आहे आपल्या अभ्यासामध्ये, ठीक आहे. UPSCला तितकं विचारतात, पण एकदा मी तुम्हाला एक थोडं एक कन्सेप्ट सांगून देते. एक असते मिलॉन त्याला बघा एक सेकंड, मिलनकॉविच सायकल म्हणून. पहिले तर एक मी तुम्हाला सांगितलं, हा अर्थ आहे आपला, तो एक ही मेजर आपली 0 डिग्री झाली, ठीक आहे. आता हा ट्रॉपिक ऑफ हा इक्वेटर झाला, ठीक आहे. आणि मग हे वेरियस आपले एक्सिस झाले, ठीक आहे. तर हे सर्व मी तुम्हाला सांगितलं. आणि ते नॉर्थ पोल साऊथ पोलवाला पण एक्स्ट्रा सांगितलं होतं, मॅग्नेटिक नॉर्थ मॅग्नेटिक अर्थ पोल कुठे असतात. तर बघा त्याच्याच रिस्पेक्टमध्ये थोडीशी मिलॉन्किनिक सायकल आपल्याला माहीत पाहिजे. तर 3 नावं माहीत घ्या. एक एक्झियल टिल्ट असते, एक्झियल टिल्ट म्हणजे काय असते, अर्थ एक्सिसचे 23 डिग्री फाय नॉर्थमध्ये असतात. आणि त्याच्यामुळे काय होते, टिल्टमुळे मी सांगितलं होतं ना सीझन व्हेरिएशन येते, ठीक आहे. त्याचबरोबर जस्ट एक सेकंड थांबा. हे एक्झियल टिल्ट झालं, त्याच्यामुळे सीझन्स वगैरे दिसून येतात. दॅट इज वेअर बाय अर्थ टेन टू चेंज इट अँगल, ठीक आहे, बिटवीन 22 डिग्री 22.1 डिग्री टू 24.5 डिग्री अँड कम बॅक टू दर ओरिजिनल पोझिशन. आणि अराउंड याला 41,000 इयर्स लागतात. त्याला आपण एक्झियल टिल्ट किंवा ऑब्लिगिटी असं म्हणतो, OBLIQUI ऑब्लिगिटी, ठीक आहे. याला एक एक्झियल टिल्ट. एक सेकंड कन्सेप्ट येते प्रिसिजन. आता प्रिसिजन म्हणजे काय असते बघा, हा एक पॉईंट असेल सपोज, हा पॉईंट फिरून परत इथेच येतोय ना, कधी ना कधी इथे येणारच, तर याला आपण म्हणतो प्रिसिजन. दॅट इज प्रिसिजन इज अ सर्कलिंग ऑफ अ टॉप एक्सिस ऑफ अन अर्थ, ठीक आहे, विच टेक अराउंड 26,000 इयर. आणि याला आपण प्रिसिजन म्हणतो. हे आहे ना, हा पॉईंट घ्या, एक पॉईंट हा कधी ना कधी असं फिरून इथे येणार, आणि हे पूर्ण फिरायसाठी ह्या पॉईंटला इकडे येण्यासाठी, ठीक आहे, 2600 टाईम लागते, त्याला प्रिसिजन. आणि थर्ड आहे इसेंट्रिसिटी. इसेंट्रिसिटी म्हणजे काय असते बघा, हा काही एकाच्या रिस्पेक्टमध्ये हा फिरत आहे, ठीक आहे. हा कधी ना कधी असा 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 कसाही फिरतो, असा तसा तसा फिरून कधी ना कधी हा इथं येणार त्याच्याच पोझिशनवर, ठीक आहे. त्याला आपण म्हणतो इसेंट्रिसिटी. दॅट इज वेअर अर्थ एक्सिस ऑफ अ रिव्हॉल्युशन इट सेल्फ टेन टू चेंज इज शेप अँड पाथ अँड हेन्स आफ्टर डुईंग जे काही इसेंट्रिक रिव्हॉल्युशन अराउंड द सन इट केम बॅक टू इट्स ओरिजिनल पाथ, ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो इसेंट्रिसिटी. आणि बेसिकली इसेंट्रिसिटी काउंट होते, हा फिरताना असा डायरेक्ट नाही फिरत, हा थोडासा असा 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 जाऊन असा फिरून असा असाच येतो. तर हे सर्व मेजरली ना ग्रॅव्हिटेशनल पूल जो ज्युपिटर प्लस सॅटर्न आहे ना, ठीक आहे, या प्लॅनेटच्या ग्रॅव्हिटेशनल पूलमध्ये आपल्याला म्हणजे याच्यामुळे जो आहे इसेंट्रिसिटी किंवा हा जो म्हणजे हा रिव्हॉल्युशन होतो ना, ते मेजरली फिनॉमिना दिसून येते. सो हे 3 सिंटेन्स मिळून जो एक मेजर जे सायकल आपण जो म्हणतो ते आहे मिलॉन्किनिक सायकल, ठीक आहे. टुगेदर ऑल थ्री आर नोन एज अ मिलॉन्किनिक सायकल. एक्झियल टिल्ट, ठीक आहे, प्रिसिजन आणि इसेंट्रिसिटी. इम्पॉर्टंट मेन्स UPSCमध्ये विचारले जातात, MPSCमध्ये तितकं नाही आहे, पण मला एक होतं तुम्हाला सांगायचं ते. आणि परत मी सांगितलं होतं नॉर्थ साऊथ पोल मॅग्नेटिक रिव्हर्सरवाला पण पॉईंट, ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक फिगर दाखवून देतो इक्विनॉक्सचं, जो आपण आत्ताच शिकलो, जस्ट आता शिकलो, ठीक आहे. आय थिंक इथे मी पेज नंबर ॲड नाही केले, करून घेईल ॲड, काही हरकत नाही. हा फिगर तुम्हाला समजला, ठीक आहे. त्याच्यानंतर दिस इज द पॉइंट, ओके. इक्वल डे नाईट ऑब्वियसली हे दिसून येणार. आता बघा नेक्स्ट पेजमध्ये बघू. ओके, पेजेस संपले. इथे बघा, सोलॅस्टिक समजला ना, म्हणजे सोलॅस्टिक आणि इक्विनॉक्स आय थिंक समजलं असेल. इक्विनॉक्स म्हणजे काय असते, ऑकर वेन सन इज डायरेक्टली अबोव द इक्वेटर, किंवा आपण म्हणू शकतो जो डिग्री असतो, अँगल असतो, अर्थ बघा, अर्थ टिल्ट इक्वल्स टू 0 विथ रिस्पेक्ट टू सन, दॅट इज सन डायरेक्टली अबोव इक्वेटर, ठीक आहे. त्याच्यानंतर सोलेस्टिक काय, ऑकर वेन सन
ॲट हायेस्ट ऑर द लोएस्ट पोझिशन, दॅट इज लॉंगेस्ट डे असतो समर सोलेस्टिकला, शॉर्टेस्ट डे विंटर सोलेस्टिकला. ठीक आहे. आणि ते फिगरनी तुम्हाला समजलंच असेल, हे एक सांगितलं. आणि बघा अर्थ आहे ना हा इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न, हे मी ऑलरेडी मगाशीच सांगितलं. हे झालं. आता काय असते, सिमिलरली जसं सन अर्थचं तुम्हाला दिसून येतं ना, सोलर इक्लिप्स, सोलेस्टिक, विंटर सोलेस्टिक, इक्विनॉक्स वगैरे, सिमिलरली ना का एक फिनॉमिना होते अर्थ, सन आणि मूनच्या रिस्पेक्टमध्ये. ते आपल्याला आता माहीत पाहिजे. दिस इज अ व्हेरी लेंदी लेसन, माहिती आहे, काही नाही करू शकत, जॉग्रफीचे लेक्चर लेंदीच राहणार. तर बघा, जसं सन आहे, अर्थ आहे ना, सिमिलर ना फिनॉमिना अर्थमध्ये टिल्ट वगैरे दिसते ना, सिमिलर फिनॉमिना तुम्हाला मूनमध्ये दिसेल. तर बेसिकली ना टिल्ट ऑफ अ मून किती असतो, जो मूनची ऑर्बिटल टिल्ट असते ना, अराउंड 5 डिग्री रिलेटिव्ह टू द अर्थ असते. ठीक आहे. त्याला त्या अँगलनी तो मूव्ह करतो. हा असा सिंगल नाही. सपोज एक एक्सिस ड्रॉ केली तर ही एक्सिस 5 डिग्रीपासून इन्क्लाइंड असते, टिल्टेड असते अर्थच्या रिस्पेक्टमध्ये. ते आपण मूनच्या टिल्टला म्हणतो. ठीक आहे. हे एक पॉईंट लक्षात घ्या. आणि आपल्याला माहिती आहे सन आहे, अर्थ आहे आणि मून आहे. तर याच्या पोझिशनमुळे ना सर्टन फिनॉमिना ऑकर होतो, ज्याला आपण म्हणतो इक्लिप्स ऑफ अ मून. ठीक आहे. तर कधी कधी आपल्याला न्यू मून दिसतो, अमावस्या पौर्णिमावाला, समजलं ना, न्यू मून, आणि कधी आपल्याला फुल मून. तर ही सिच्युएशन कधी अराईज होते, तर बघा, सन आहे, मून इथं आला आणि इकडे अर्थ आहे. सो वेन मून अकर्स बिटवीन, मून कम बिटवीन अर्थ अँड अ सन. ठीक आहे. अर्थ आणि सनच्या मधात जेव्हा मून येतो त्या टाईमला ना न्यू मून फॉर्म, त्याला त्या दिवशी आपण न्यू मून म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हा न्यू मून, आणि ज्या टाईमला अर्थ इथे राहणार आणि मून इकडे येऊन जाणार त्या दिवशी आपण फुल मून म्हणणार. ठीक आहे. हे समजलं. तर न्यू मून आणि फुल मूनचं लॉजिक समजलं. तर बघा काय आहे, आणि हे कशामुळे होणार, शॅडो पडत आहे ना त्याच्यामुळे. इन शॉर्ट सर्व शॅडोवरच असते. सन आहे, सनची शॅडो पडत आहे मूनवर, त्याच्यामुळेच तर पूर्ण सर्व चेंज होणार. तर तेच आहे फुल मून आणि याचं न्यू मूनचं. परत एकदा मी थोडंसं तुम्हाला डिटेलमध्ये सांगेलच. तर 1 मिनिटसाठी थोडंसं पॉज घ्या. मी एक फिगर माझ्याकडे आहे, तर मी त्याला शोधत आहे. आणि हे जे मूनचं डिरेक्शन वगैरे आहे ना, त्याच्यामुळे ना वॉटरचे ते टिल्ट वगैरे असतात ना, त्याच्यामध्ये पण बराच पडतो. सॉरी, ते टायडल बल्ज वगैरे, टाइड्स जो असतो, वेव्स जे असतात ना, त्याच्यामुळे पण त्यांच्यावर पण बराच फरक पडतो. आय थिंक तो फिगर माझ्याकडे, ठीक आहे, सध्या तर दिसत नाही आहे, पण तेच समजलं ना, हा समजला का तुम्हाला न्यू मून आणि फुल मून काय असते. ठीक आहे. सिमिलरली कन्सेप्ट येतो इक्लिप्स म्हणून, याच्याच बेसिसवर इक्लिप्स. तर जसं सन आहे ना, ज्याला आपण सोलर इक्लिप्स म्हणतो, तसंच मून आहे, त्याचं पण मूनर इक्लिप्स जाते. तर बेसिकली कशामुळे होतं, सोलर कशामुळे होते बघा, जेव्हा सनची शॅडो जे आहे ते मूनवर येते. ठीक आहे. सो सन इज नॉट विजिबल, त्याला आपण सोलर इक्लिप्स म्हणतो. मूनचं कसं असते, वेन मून इज शॅडोज, जो मून असतो तो शॅडो होऊन जातो, शॅडोड बाय अर्थ. ठीक आहे. ठीक आहे. ब्लॉकिंग, आता मून शॅडो करताय, मून शॅडोड बाय द अर्थ, म्हणजे अर्थ इकडे आला, मून इकडे आहे आणि इकडे, तर ऑब्व्हियसली याच्यावर पडणार नाही, तर सनलाईट कुठं आहे, ब्लॉक होत आहे. ठीक आहे. आणि हेन्स मून डझंट रिफ्लेक्ट एनी लाईट, आणि त्याच टाईमला आपण लुनार इक्लिप्स म्हणतो. इक्लिप्स आणि लुनार इक्लिप्समध्ये मून दिसणार नाही, नॉट विजिबल. इकडे सन नॉट विजिबल, सोलार इक्लिप्स, मून नॉट विजिबल, आपलं लुनार इक्लिप्स. ठीक आहे. तर याचं आता थोडंसं परत मी सांगून देते, कसं शॅडोचं असते किंवा कशी डायरेक्शन्स वगैरे चालतात. न्यू मून आणि आपलं हे समजलं ना, न्यू मून आणि फुल मूनचं. ठीक आहे. ते एक समजलं, कोण कोणाच्या मधात असं ते सांगितलं. सोलार इक्लिप्स आणि लुनार इक्लिप्स, तर ऑब्व्हियसली डिरेक्शन कसं राहणार, सन इकडे आहे. ठीक आहे. मून आहे आणि अर्थ आहे. ठीक आहे.
इन दिस सिक्वेन्स त्याच्यामुळे काय होणार, शॅडो ऑफ अ मून विल फॉल ऑन द अर्थ. इकडे प्रकाश आहे तर मूनची शॅडो अर्थवर येणार, अर्थवर आली अँड दस सन विल नॉट विजिबल अँड हेन्स इट इज अ सोलार इक्लिप्स. आणि लुनारमध्ये कसं असते, सन अर्थ आणि मून असतो, तर अर्थवर शॅडो येते, मूनवर पडणार नाही आणि ऑब्व्हियसली आपलं मून दिसणार नाही, त्याला आपण म्हणतो लुनार इक्लिप्स. ठीक आहे, हे दोन कन्सेप्ट समजले, न्यू मून आणि फुल मून समजला. तर इन शॉर्ट सर्व गेम असतो सनलाईटचा, दॅट इज शॅडोचा. ठीक आहे, तेच आहे मेजर कन्सेप्ट ऑफ अ फुल मून आणि हे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही नोट्स वाचणार ना, यू विल नोटीस की त्याच्यामध्ये पण ना टोटल सोलर इक्लिप्स काय आहे, पार्शियल काय आहे आणि मग अँग्युलर वगैरे काय आहे ते नावानुसार आहे. टोटल सोलर इक्लिप्स म्हणजे काय असेल, मून कम्प्लिटली कवर सन, पार्शियलमध्ये काय होणार, ओनली पार्ट ऑफ अ सन इज बीन कवर्ड. ठीक आहे, तर तेच नावानुसारच ते आहे. तर एकदा तुम्ही रिडिंग देताना तुम्हाला नावानुसार ते समजून येणार. ठीक आहे, हे सर्व झाले. त्याच्यानंतर एंटायर हा जो फर्स्ट लेसन आहे, ओरिजिन वगैरे सर्व कन्सेप्ट ते मी तुम्हाला शिकवून दिले. ठीक आहे, जस्ट एक याची रिडिंग द्या आणि मग तुम्हाला ना इथे काही नवीन टॉपिक्स दिसून येणार. हां, दिस इज नॉट दॅट इम्पॉर्टंट. ठीक आहे, हे वगैरे ना तितकं आपल्या अभ्यासामध्ये विचारलं जात नाही, जस्ट एकदा रिडिंग दिले तरी होऊन जाईल. ठीक आहे, आता मेजर लेसन येतो इंटेरियर ऑफ द अर्थ. इंटेरियर ऑफ द अर्थचं आज, ठीक आहे, हा आपला मेजर लेसन झाला. ठीक आहे, आय थिंक असं करू, इंटेरियर ऑफ द अर्थ आणि हा लेसन जो आहे तो सोबत घेऊन घेऊ, होऊन जाईल. आजच्या पण टेस्ट नंबर 15मध्ये ना तुम्हाला हे दिसून येणार. हाऊएव्हर, पण मला असं वाटतं की हे इंटेरियर आणि हे जे आहे थेरीज वगैरे आपण करस्पॉन्डिंगली एका थेरीजचं जे आहे नेगेटिव्ह किंवा चॅलेंजला काटून दुसरी थेरी आलेली आहे. ठीक आहे, सो हे पूर्ण आपल्याला एकसाथ समजून येईल, म्हणून आपण हा जो 16th लेक्चर आहे आपला, त्याच्यामध्ये आपण जिओमॉर्फॉलॉजीची स्टार्टिंग करून एंटायर लेसन संपवून घेऊ, त्याचबरोबर मग हे सायकलचं वगैरे बघू. ठीक आहे, सो थँक्यू, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.